आवाज येतो का एकदा कमेंट करा सगळे. आवाज येतो का एकदा कमेंट करा. मागच्या लेक्चरमध्ये काय बघितलं रे आपण? मागच्या लेक्चरवर चाललं होतं आपलं 1 ते 100 अंकावरील प्रश्न बघितले होते. 1 ते 100 अंकामध्ये एक अंक किती वेळा येतो? 0 अंक किती वेळा येतो? 2 ते 9 अंक किती वेळा येतात? मग ते 2 अंकी संख्येमध्ये असतील हे बघितलं होतं. पुन्हा टाइप क्रमांक 2 मध्ये आपण बघितलं होतं की एकूण किती संख्या तयार होतात. थोडंसं कालचं बेसिक एकदा पुन्हा इथं लिहितो मी. थोडंसं बेसिक मी इथं लिहितो. चित्र क्लिअर आहे का एकदा कमेंट करा. आवाज क्लिअर आहे का एकदा कमेंट करा. कालचं मी इथं लिहिलं अंक, बरोबर का रे? आणि इथं लिहिलं संख्या. कालचं थोडंसं सगळे जॉईन होतं आपण काय करूया, मागचं बेसिक बघूया. एक अंक दिला असता किती संख्या तयार होणार तुमच्या? एकच संख्या तयार होणार, बरोबर का रे? 2 अंक दिले असता तुमच्या किती संख्या तयार होणार तुमच्या? 2 अंक दिले असता तुमच्या 2 संख्या तयार होणार, म्हणजे एक गुणाकार प्रत्येक अंकाची एकच संख्या तयार होणार. 2 अंक दिले ना तुम्हाला, समजा 12 अंक दिला, तर मला सांगा 12 एक तयार झाले आणि 21 एक तयार झाली, बरोबर का रे? म्हणजे एका अंकाची एकच तयार, एकची तुमची एकच तयार झाली आणि 2ची एकच तयार झाली तुमची. म्हणजे 2 अंक दिले असता प्रत्येक अंकाची एकच संख्या तयार होती. प्रत्येक अंकाची किती संख्या तयार होती? एकच संख्या तयार होती. अशा तयार किती होणार तुमच्या? बे एक बे 2 तयार होणार. समजा 3 अंक दिले असता, बघा 3 अंक दिले असता तुमचे. 3 अंक कुठले? 1, 2 आणि 3 दिले, बरोबर का? प्रत्येक अंक एकक, दशक, शतक असेल किंवा एकक स्थान कुठलंही घ्या. एकक, दशक, शतक घ्या किंवा एकक घ्या तुम्ही. बघा आपण चेक करू एकदा. प्रत्येक अंक हा झाला एकक, हा झाला दशक, हा झाला शतक. प्रत्येक अंक शतक स्थानी येईल अशा प्रत्येक अंकाची किती संख्या तयार होतात ते काढूया आपण. इथं शतक स्थानी तुमचा 1 आला, 123 तयार झालं. 1ला तसंच ठेवलं, 3 इकडे घेतलं, 2 इकडे घेतलं, 132 तयार झालं. पुन्हा 1ला ठेवल्यानंतर पुन्हा 23 तयार होईल ना तुमचं. दुसरी कुठलं तयार होईल का? नाही. याचा अर्थ एक शतक स्थानी अशा 1च्या किती संख्या तयार झाल्या? 2 संख्या तयार झाल्या. पुन्हा बघा आता 2 अंकाला ठेवून घेऊया इथं. इथं 2 ठेवला तर इथं 1 ठेवला. इथं किती ठेवला तुमचा? 3. इथं 2 ठेवला तर 3 इथं ठेवा, 1 इथं ठेवा. आता दुसरी कुठली तयार होईल का? तुमची नाही. म्हणजे 2 अंक शतक स्थानी अशा 2 अंकाच्या किती संख्या तयार झाल्या तुमच्या? फक्त 2 संख्या तयार झाल्या. आता 3ला ठेवून घेऊया इथं. 3ला इथं ठेवलं, 1ला इथं ठेवलं, 2ला इथं ठेवलं. मग 3ला इथं ठेवलं, 2ला इथं ठेवलं, 1ला इथं ठेवलं. दुसरी कुठली संख्या तयार होती का? नाही. म्हणजे 3 अंक शतक स्थानी अशा 3 अंकाच्या किती संख्या तयार झाल्या तुमच्या? ह्याच्या 2 तयार झाल्या, 2च्या 2 तयार झाल्या आणि 1च्या किती तयार झाल्या तुमच्या? 2 तयार झाल्या राजा. बरोबर आहे का? मग मला सांगा आता, शतक स्थानचं झालं. एकक स्थानी बघा इथे. एकक स्थानी 3 अंक किती वेळा आला तुमचा? 2. म्हणजे 3 अंकाच्या 2 एकक स्थानी 3 अंक किती वेळा आला तुमचा? 2 वेळा. म्हणजे 3 अंकाच्या 2 संख्या तयार झाल्या एकक स्थानी. पुन्हा 2 अंकाच्या 2 संख्या तयार झाल्या आणि 1 अंकाच्या तुमच्या 2 संख्या तयार झाल्या. त्यामुळे लक्षात काय ठेवायचं माहिती का? जर 3 अंक दिले असतील, 3 अंक दिले असतील, प्रत्येक अंक शतक स्थानी येईल. प्रत्येक अंक शतक स्थानी येईल किंवा एकक स्थानी येईल अशा प्रत्येक अंकाच्या 2 संख्या तयार होतात. म्हणून काय करायचं? ह्या 3ला गुणायचं 2 3 दोन्ही किती आलं? 6. का रे गुणलं? कारण प्रत्येक अंक शतक स्थानी येईल अशा प्रत्येक अंकाच्या 2 संख्या तयार होतात. मग आपल्याकडे अंक आहेत 3. 3नं 2ला गुणलं किती आलं तुमचं? 6. कारण 3 अंक आहेत आणि प्रत्येक अंकाच्या 2-2 संख्या तयार होतात. मग 2 अन् 2 4, 4 अन् 2 किती आलं तुमचं? 6. ओके. पुन्हा 4 अंक दिले असता. समजा तुम्हाला 4 अंक दिले. बघा 4 अंक दिले. मग काय झालं तुमचं? एकक, दशक, शतक आणि सहस्त्रस्थान म्हणजे हजार स्थान. मग इथं काय आलं? 1, 2, 3 आणि 4. 4 अंक दिले असता. प्रत्येक अंक सहस्त्रस्थानी येईल म्हणजे हजार स्थानी येईल. अशा प्रत्येक अंकाच्या लक्षात ठेवा 1, 2, 3, 4, 5 आणि 6. 6 संख्या तयार होतात. प्रत्येक अंकाच्या 6 संख्या तयार होतात लक्षात ठेवा. म्हणजे 1च्या 6 तयार होणार,
2च्या पण 6, 3च्या पण 6 आणि 4च्या पण 6. म्हणून 4ला काय करायचं माहिती का? प्रत्येक अंक सहस्त्रस्थानी येईल किंवा प्रत्येक अंक एकक स्थानी येईल, अशा प्रत्येक अंकाच्या 6 संख्या तयार होतात. म्हणून इथं 6 ने गुणायचं. 6 चोक किती आलं तुमचं? 24. 4 अंक दिले असता एकूण संख्या जी तयार होतील ते किती तयार होतील? 24 तयार होतील. 5 अंक दिले असता समजा. मग 5 अंक तुमचे बघा 5 अंक दिले असता. 1 दिलाय, 2, 3, 4 आणि 5. 5 अंक दिले. प्रत्येक अंक एकक, दशक, शतक, हजार आणि तुमचा 10,000. प्रत्येक अंक 10,000 स्थानी येईल अशा प्रत्येक अंकाच्या 24 संख्या तयार होतात. 1च्या 24 होणार, 2च्या 24 होणार, 3च्या 24 होणार, 4च्या 24 होणार आणि 5च्या 24 होणार. झाले किती? 1, 2, 3, 4, 5 म्हणजे 24 गुणाकारामध्ये किती करावं लागेल? 5 करावं लागेल. म्हणजे याचा अर्थ 5 अंक दिले असता 5 अंक दिले असत्या. प्रत्येक अंक 10,000 स्थानी येईल अशा प्रत्येक अंकाच्या संख्येत 24 तयार होत असतात राजाओ. इथं आलं तुमचं 24. 24 5 आलं 120. म्हणजे 5 अंक दिले असता एकूण संख्या ज्या तयार होतील ती किती होती तुमच्या? 120. क्लिअर का रे बाबा? हे मागं काल मी सांगितलं होतं. नसेल तुम्ही असं पण काढू शकता. 5 अंक दिले असता मला सांगा. बरोबर का रे? 5 अंक दिले असता एकूण किती संख्या तयार होतात? बस याला फक्त काय करायचं? उतरत्या क्रमाने लिहायचं. 5ला 5 गुणाकारामध्ये, 4 गुणाकारामध्ये, 3 गुणाकारामध्ये, 2 गुणाकारामध्ये 1. सगळ्याचा गुणाकार करा. 5 चोक 20, 20 त्रिक 60, 60 दोन्ही किती आलं? 120. एकूण संख्या किती तयार होती तुमच्या? 120. समजा 6 अंक दिले असते, एकूण किती संख्या तयार होतात? काय करायचं आपल्याला? 6 लिहायचंय. उतरत्या क्रमाने एकीपर्यंत लिहायचं. 6 गुणाकारामध्ये, 5 गुणाकारामध्ये, 4 गुणाकारामध्ये, 3 गुणाकारामध्ये, 2 गुणाकारामध्ये 1. क्लिअर का रे बाबा? आता इथपर्यंत आपल्याला माहित आहे किती आलं? 120. फक्त 120ला आता कितीनं गुणायचं? तुम्हाला फक्त 6 ने गुणायचं राजा. बरोबर का? 12 सकून किती आलं? 72. वरचं 0. एकूण संख्या 6 अंक दिले असता एकूण संख्या ज्या तयार होतील ते किती होतील तुमच्या? 720 तयार होतील. क्लिअर करे बाबा बेसिक. चला प्रश्न क्रमांक 5 झालते ना आपले. प्रश्न क्रमांक 5 झालते. आता आलो आपण 6व्या प्रश्नाकडे. चला तर 6वा क्वेश्चन काय म्हणतोय? 6वा क्वेश्चन बघा. 0, 1, 2, 3 हे अंक प्रत्येक संख्येत एकदाच वापरून 4 अंकी किती संख्या तयार होतील म्हटले तुम्हाला. मग 4 अंक दिले असता मी सांगितले तुम्हाला. 4 अंक दिले असता मला सांगा 4 अंक दिले असता 4 अंक दिले असत्या. प्रत्येक अंकाच्या 0 दिलाय, 1 दिलाय, 2 दिलाय आणि 3. 4 अंक दिले असता. प्रत्येक अंकाच्या ज्या संख्या तयार होतात त्या प्रत्येक अंक सहस्त्रस्थानी येईल अशा प्रत्येक अंकाच्या किती संख्या तयार होतात तुमच्या? 6 संख्या तयार होतात. किती होतात? 6 तयार होतात तुमच्या. म्हणजे ह्याच्या पण 6 झाल्या तुमच्या, ह्याच्या 6 झाल्या, ह्याच्या 6 झाल्या, ह्याच्या 6 झाल्या, ह्याच्या 6 झाल्या राजा. म्हणजे टोटल किती झाल्या? 4 वेळा आले. साइन चोक किती आलं? 24 आलं. बरोबर कर. किती आलं? 24 आलं. पण इथं 0 आलाय ना. मला सांगा 0 कधी सहस्त्रस्थानी येईल का रे बाबा? मला 4 अंकी संख्या तयार करायची. मी असं लिहिलं 0, 1, 2 आणि 3. मला सांगा ही 4 अंकी संख्या बनली का? नाहीये. किती अंकी बनली? 3 अंकीच बनली. बरोबर आहे का? म्हणजे 0 सहस्त्रस्थानी येईल अशी संख्या तयार होणार नाहीये. म्हणजे याचा अर्थ 0 सहस्त्रस्थानी येणार नाही. अशा तुमच्या शून्याच्या 6 बनतात. त्या 6 संख्या तुम्हाला वजा करायला पाहिजेत. 24 मधून 6 गेले, राहिले किती? 18. एकूण संख्या जी तयार होतील 4 अंकी त्या किती होतील तुमच्या? 18 होतील. 18 आहे का ऑप्शन मध्ये? ऑप्शन क्रमांक 3. ऑप्शन क्रमांक 3. क्लिअर का रे बाबा? क्लिअर का? कमेंट करा. चला क्लिअर कर बाबा. किती संख्या तयार होणार तुमच्या? 18. शून्याच्या संख्या तयार होणार नाहीत 4 अंकी, कारण 0 हा सहस्त्रस्थानी घेतला तर ती 4 अंकी संख्या बनणार नाही रे जाऊ, ती 3 अंकीच बनणार. ओके क्लिअर झालं हे. समजा हे असं नको असेल तर दुसऱ्या मेथडनं तुम्ही कसं सॉल्व्ह करू शकता? बघा दुसऱ्या मेथडनं तुम्ही कसं सॉल्व्ह करू शकता? आपल्याला किती अंकी बनवायचे रे? 4 अंकी बनवायचे. बरोबर का? समजा मी काय केलं 4 रेषा मारून घेतला. 4 अंकी आपल्याला संख्या बनवायची. 0 मला सांगा 0 तर सहस्त्रस्थानी येणार नाही तुमच्या, हजार स्थानी इथं लिहितो 1000. तुमचा 0 1000 स्थानी जर आला तर ती 4 अंकी संख्या बनेल का? नाही बनणार. बरोबर का? मग 0 येणार नाही. आपल्याकडे 4 अंक आहेत, 0 येणार नाही. मग कुठले अंक येणार? 1, 2 आणि 3. ह्या राहिलेल्या 3 अंकापैकी कुठला तर अंक असणार 1000 स्थानी. बरोबर आहे का? 1000 स्थानी. म्हणजे इथं तुमची शक्यता काय असू शकते की ह्या राहिलेल्या 0 तर येणार नाही इथं. 0 तर येणार नाही. मग राहिलेले 3 अंक जे तुमचे त्या 3 अंकापैकी कुठला तरी अंक एक असणार, लक्षात ठेवा.
बरोबर आहे ना तुमचा? 3 अंकापैकी कुठला? म्हणून 3 इथं तुमची शक्यता असू शकतात. मला सांगा आता इथं तुमचं हे हजर झालं. शतक स्थानी इथं तुमच्या शतक स्थानी मला सांगा कुठला अंक येणार तुमचा आता? आता ह्या शतक स्थानी कुठले अंक येऊ शकतात? 0 येऊ शकतो का? येऊ शकतो. आता ह्या 4 पैकी एक अंक घेतला आपण. या 4 पैकी एक अंक हजार स्थानी बसवला ना, 0 तर येणार नाही, पण राहिलेल्या 3 पैकी कुठला तरी एक बसवावा लागेल आपल्याला त्या ठिकाणी. मग ह्या 4 पैकी एक अंक इथं बसला. राहिले अंक आपल्याकडे किती? 3 राहिले. बरोबर आहे का? कुठले? ह्याच्यापैकी कुठला तरी एक बसवला, समजा 3 बसवला किंवा 2 बसवला, तर इकडचे राहिले 2 आणि 0 एक लक्षात ठेवा. 0 इथं बसू शकतो शतक स्थानी किंवा दशक स्थानी किंवा तुमच्या एकक स्थानी. फक्त तो हजार स्थानी बसणार नाही. का? बसलं तर ती 4 अंकी संख्या बनणार नाही त्याच्यावर. याचा अर्थ काय माहितीये का? 0 कटला हजार स्थानी येणार. राहिलेल्या 3 अंकापैकी कुठला तरी एक अंक असेल लक्षात. 3 फक्त अंक तुमचे. आता एक अंक 3 पैकी एक बसला. बरोबर का? राहिले 2. राहिले किती अंक तुमचे? 2. 2 आणि तुमचा 0. 0 शतक स्थानी बसू शकतो की. म्हणजे त्या 3 पैकी कुठला तरी एक अंक लक्षात ठेवा शतक स्थानी बसू शकतो. म्हणजे ह्या ह्या तिघापैकी एक हजार स्थानी बसला. राहिले 2 अंक. प्लस हा 0 इथं बसू शकतो शतक, दशक आणि एकक स्थानी. मग हे 2 आणि 3 ह्या 2 अंक राहिलेले आहे आणि 0 असे 3 अंकापैकी कुठला तरी एक बसू शकतो लक्षात ठेवा. बरोबर आहे का? मग आता 3 राहिले होते. एक इथं बसला, एक इथं बसला तुमचा. राहिले किती शिल्लक रे आपल्याकडे ते मला सांगा. 3 राहिले. 3 पैकी इथं काय झालं? कुठला तरी एक बसणार. राहिले तुमचे 2 शिल्लक. बरोबर आहे का? त्या 2 पैकी कोणता तरी एक इथं बसणार. 2 पैकी कोणता तरी एक बसला. आता शिल्लक राहिला एकच. तो एक इथं बसेल लक्षात ठेवा. मग आता काय करायचं? फक्त याचा गुणाकार करायचा आहे. करा गुणाकार. 3 त्रिक 9, 9 दोन्ही 18, 18 एके 18. एकूण संख्या जी तयार होतील 4 अंकी, ती किती तयार होतील तुमच्या? 18 तयार होतील. क्लिअर का? क्लिअर का रे? चला जाऊया पुढं. किंवा तुम्ही असं शॉर्ट कन्सेप्ट जर समजत नसेल, एक कन्सेप्ट समजून घ्या लक्षात ठेवा. ह्याच्यापेक्षा जास्त आकडे 6-7 आकडे आले तुमचे, तर तुम्हाला ते काढता आलं पाहिजे लक्षात ठेवा. तुम्ही असं पण करू शकता. अंक किती आहेत तुमचे? 4. बरोबर का रे? इथून 4 समजा काय केलं? 4 अंक आहेत तुमच्याकडे. 4 रेषा मारून घेतल्या. इथं तुमचे 4 लिहायचा. एकूण 4 अंकात 4 लिहायचे. त्यातून वजा 1 करायचं. वजा 1 करायचं लक्षात ठेवा. इथं आले तुमचे 3. मग आता 4 इथं होतं, इथं येणार तुमचं 3, इथे येणार 2 आणि इथे येणार तुमचं 1. मग इथं 4, 3, 2, 1 आलं तुमचं. मग 4 मधून 1 वजा करा, 3 आलं. मग आता तुम्ही ह्या सगळ्यांचा काय करा? गुणाकार करा. 3 त्रिक 9, 9 दोन्ही 18, 18 एके किती आलं? 18. अशा पद्धतीनं पण जाऊ शकता. काही प्रॉब्लेम नाहीये. चला क्लिअर का? नसेल ह्या तक्त्यानं जाऊ शकता लक्षात ठेवा. काही प्रॉब्लेम नाहीये तुमचा. 7वा क्वेश्चन. 0, 1, 2, 3 हे अंक एकदाच घेऊन तयार होणारी सर्वात लहान विषम संख्या कोणती म्हणते? तुम्हाला काय करायचं? 0, 1, 2, 3 हे अंक एकदाच घ्यायचे. तयार होणारी सगळ्यात लहान विषम संख्या कोणती? तयार करत बसायची गरज नाही. ऑलरेडी तुमच्या ऑप्शनमध्ये दिलेली आहे. ती फक्त तुम्हाला शोधायची. परीक्षेमध्ये तयार करत बसायचं काय का नाहीये आपल्याला, कारण ऑप्शनमध्ये ऑलरेडी दिली आहे. ती म्हणते सर्वात लहान विषम संख्या कोणती? मला सांगा पहिली येईल का तुमची? नाही येणार. का पहिली येणार नाही रे बाबा? अरे पहिली सम आहे ना. पहिली सम आहे राजा हो तुमची. ओके. दुसरी येऊ शकते. तिसरी येईल का तुमची? नाही येणार. तिसरा ऑप्शन पण नाही येणार तुमचा. का रे बाबा? एकक स्थानी 2 आहे आणि एकक स्थानी 2 असल्यामुळे ती सम होणार. मग राहिले दोघांपैकी आता ऑप्शन क्रमांक तुमचा 2, इथं 1203 आहे आणि इथं किती आहे तुमचं? 1023 आहे राजा. बरोबर का? मग आपल्या विचार सगळ्यात लहान विषम संख्या, तर लहान कुठली आहे तुमची? 1023 आहे. तर तो ऑप्शन क्रमांक 4. ऑप्शन क्रमांक 4. चला क्लिअर का रे बाबा? जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. जाऊया का? आणि तसं पण तुम्ही तिकडं नाही बघितलं लक्षात ठेवा. नाही बघितलं. इथं तुम्ही बघू शकता 4 अंकी संख्या तयार करायची ना आपल्याला. सर्वात लहान विषम संख्या कोणती म्हणलं? असं काही नाही म्हटलं लक्षात ठेवा 4 अंकी. त्यामुळे तुम्हाला ऑप्शनमध्ये जावं लागेल. समजा 4 अंकी 3 अंकी म्हटलं असतं मग इथून डायरेक्ट केली असते. पण 0, 1, 2, 3 या अंकाने तयार होणारी सर्वात लहानात लहान 4 अंकी संख्या सम म्हणले. 4 अंकी सम संख्या. मग नव्हतं का रे म्हटलं? विषम संख्या म्हटलं. चला सम संख्या म्हटलेलं आहे तुमचं. सम संख्या म्हणजे सगळ्याला माहित पाहिजे. सम संख्या म्हणजे काय? ज्या संख्येच्या सम संख्या म्हणजे
ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 येतं त्याला आपण समसंख्या म्हणतो किंवा ज्या संख्येला 2 ने निशेष भाग जातो. ज्या संख्येला 2 ने निशेष भाग जातो त्याला आपण काय म्हणतो समसंख्या. मला सांगा सगळ्या समसंख्या आहेत का तुमच्या? हो, सगळ्याच समसंख्या आहेत. एकक स्थानी 2 आहे सम आहे, एकक स्थानी 0 सम आहे, एकक स्थानी 0 सम आहे, एकक स्थानी 2 आहे सम आहे. काही प्रॉब्लेम नाही, चारही सम आहेत. पण विचारलं त्यातली लहान कोणती? मला सांगा लहान कोणती? इथं 1032 आहे, इथं 1230 आहे, इथं 1320 आहे, इथं 3102 आहे. याचा अर्थ 1032 पेक्षा ह्या सगळ्या तुमच्या कशा आहेत? त्या मोठ्या संख्या आहेत, लक्षात ठेवा, मोठ्या आहेत. बरोबर का? म्हणजे लहान कुठली आली तुमची? 1032. ऑप्शन क्रमांक 1. ऑप्शन क्रमांक 1. आणि तसं पण तुम्हाला 4 अंकी तयार करायचे असेल ह्या अंकापासून, मला सांगा 0 तर घेऊ शकत नाही आपण असं. 0 असं घेऊ शकतो का? मला सांगा शेवटी 2 लिहिलं तरी नाही ना. का? जर तुम्ही एकक, दशक, शतक, हजार स्थानी जर तुम्ही 0 घेतलं तर ती 4 अंकी संख्या बनणारच नाही ना तुमची. म्हणजे हजार स्थानी तुम्ही ते 0 घेऊ शकणारच नाही, लक्षात ठेवा. मग घ्यावं काय लागेल तुम्हाला? ह्या 3 पैकी कुठला तरी एक अंक घ्यावा लागेल. बरोबर का? आता लहान करायचे म्हणजे लहान अंक अगोदर घ्यावा लागेल, लक्षात ठेवा. जर 3 घेतला तर ती मोठी बनणार. मग आता 3 इथं एक घेतला हजार स्थानी. मग आता काय झालं माहिती आहे का? शतक स्थानी तुम्ही कुठला घेऊ शकता? जर 2 घेतला तर ती मोठी तयार होणार. घ्यावा लागेल तुमचा 0. समजा इथं तुम्ही 3 घेतला, तर इथं 2 घेतला तर 32 तयार होईल. पण इथं जर तुम्ही 2 घेतला, इथं 3 घेतला तर किती तयार होईल तुमचं? 23. लहान होईल ना तुमचं. याचा अर्थ संख्या तयार झाली 1000 किती तुमची? सॉरी 23 नाही घेऊ. सॉरी, सॉरी. सॉरी. सम करायचे ना आपल्याला. हां, सॉरी. इथं काय ना तुमचं? इथं 3 येणार, इथं किती येणार तुमचं? 2. सम विचारली सम. सम नसती विचारली तर ती तयार झाली असती तशी. सम जर विचारली नसती तर त्या पद्धतीने तुम्ही तयार करू शकला असता. काही प्रॉब्लेम नाही. त्यामुळे ऑप्शन क्रमांक किती येणार तुमचा? 1 येणार. चला पुढं. 0, 1, 2, 3 हे अंक एकदाच घेऊन तयार होणारी 4 अंकी सर्वात मोठी समसंख्या कोणती? सर्वात मोठी विचारले. 4 अंकी सर्वात मोठी सम विचारले. सम, सम, सम. सगळ्यात मोठी तुम्हाला सम तयार करायची आहे. ऑप्शन दिलेत तुम्हाला इथं. जास्त काही दिमाग लढवायचं ना, लक्षात ठेवा. सगळ्यात तुमच्या सम आहेत. कारण एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 आलं की सम होती, लक्षात ठेवा. मग इथं 3120 आहे, इथं 1230 आहे, इथं तुमची 3210 आहे, 3102 आहे इथं. मग सगळ्यात तुम्हाला मोठी कुठली दिसते तुमची? इथं दिसते ना 3210. ऑप्शन क्रमांक 3. तसं पण तयार करू शकता. मोठी तयार करायची तुम्हाला 3 मोठा अंक घ्यावा लागेल. पुन्हा त्यापेक्षा छोटा कुठला आहे तुमचा? 2 घ्यावा लागेल. 2 घ्यावा लागेल. बरोबर का रे? पुन्हा तुमचा कुठला आहे त्या ठिकाणी? 1 आहे. आणि पुन्हा कुठला आहे ना तुमचा? 0. कारण एकक स्थानी तुम्हाला 0 घ्यावं लागेल. का? सम संख्या तयार करायची तुम्हाला. तयार किती झाली? 3210. ऑप्शनमध्ये पण जायची गरज नाही, तुम्ही तयार करू शकता अशी. पण तयार करत का बसायचं? परीक्षेमध्ये आपल्याला ऑलरेडी त्यांनी तयार करून दिलेत ना, फक्त आपल्याला चेक करायचे आहे फक्त. जास्त दिमाग लढवायचंच नाही तिथं. चला 10वा क्वेश्चन. 0, 1, 2, 3 हे अंक एकदाच घेऊन तयार होण्यास सर्वात मोठ्यात मोठी विषम संख्या कोणती म्हणले? तुम्हाला 0, 1, 2, 3 हे अंक घ्यायचे आणि तयार होणारी सगळ्यात मोठी विषम संख्या कोणती म्हणले? आता विषम संख्येचे एकक स्थानी, विषम संख्येचे एकक स्थानी काय येतं रे? विषम संख्येच्या एकक स्थानी काय येतं? ज्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7 आणि 9 येतं त्याला आपण म्हणतो विषम संख्या. बरोबर का रे? मग विषम संख्या तयार करायची मोठी. आपण इथं घेतला 3. मोठा अंक घ्यावा लागेल ना मोठी संख्या तयार करा. पुन्हा घेतला तुमचा 2. शेवटी ठेवायचा काय माहिती तुम्हाला? शेवटी ठेवायचा विषमांक. विषमांक आपल्याकडे 1 किंवा 3 आहेत. जर 1 घेतला लक्षात ठेवा तर ती लहान तयार होईल. मोठा घेतला ना 2 घेतला. पुन्हा काय घ्यायचं तुम्ही आता 1 ला अगोदर घेऊ नाही शकत. जर 1 ला अगोदर घेतला नंतर 0 घेतला तुमचा एकक स्थानी तर सम संख्या तयार होईल. त्यामुळे इथं घ्या 0 आणि इथं घ्या तुमचा 1. तयार झाली सर्वात मोठी 4 अंकी तुमची किंवा सर्वात मोठी विषम संख्या कुठली तयार झाली? 3201. आहे का ऑप्शन मध्ये रे? 3201. ऑप्शन क्रमांक 2. आणि बाकी पण असं तिकडे तयार करायची गरजच नाही. इथं 1203 आहे, इथं 3201 आहे, इथं 3021 आहे आणि इथं 2103 आहे. तुम्हाला मोठी सगळ्यात कुठली दिसते? 3201 दिसते. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 2. पुढे जायची गरजच नाही ना तुम्हाला. चला क्लिअर करा 10वा क्वेश्चन. पुढे आता 11वा क्वेश्चन. 3, 4, 5, 6, 7 यापैकी एकाच वेळी कोणतेही 4 अंक एकदाच वापरून किती 4 अंकी भिन्न संख्या तयार होतील? 4 अंकी संख्या तुम्हाला तयार करायच्या आहेत. किती संख्या तयार होतील म्हटलं तुमच्या?
ह्यातले घ्यायचे अंक किती दिलेत बघा तुम्हाला 1 2 3 4 आणि 5. 5 दिलेत पण घ्यायचे 4 लक्षात ठेवा. बघा थोडंसं सांगतो. समजा तुम्हाला अंक किती दिले तरी 5. 5 अंकापैकी 5 अंकापैकी किती घ्यायला सांगितले तर आपल्याला 5 अंकापासून किती बनवायचे 4 अंकी संख्या बनवायची. किती अंकी बनवायचे 4 अंकी संख्या बनवायची. 4 अंकी संख्या बनवायची त्याच्या बरोबर ना. दिलेत 5 अंक पण तुम्हाला बनवायचे 4 अंकी संख्या लक्षात ठेवा. मग तुम्ही काय करू शकता 5 पैकी आपल्याला किती अंक घ्यायचे 4च घ्यायचे लक्षात ठेवा. 5 पैकी आपल्याला 4च अंक घ्यायचे. मग काय करायचं माहिती का या 5चा लक्षात ठेवा उतरत्या क्रमाने 4 अंक येऊपर्यंत खाली किती आहे तुमचं 4 आहे ना. याचा अर्थ 5 पासून उतरत्या क्रमाने 4 अंक लिहून घ्यायचे. 5 गुणाकारामध्ये 4 गुणाकारामध्ये 3 गुणाकारामध्ये किती आलं तुमचं 2. आता गुणाकार करा सगळ्यांचा. 5 चोक 20 20 त्रिक 60 60 दोन्ही किती आलं 120 60 दोन्ही किती आलं तुमचं 120. 5 पैकी फक्त 4च अंक घ्यायचे राजा. 5 पैकी फक्त घ्यायचे 4 अंक. याचा अर्थ 5 पासून लक्षात ठेवा 4 अंक येईपर्यंत उतरत्या क्रमाने मांडून घ्यायचं. बस एवढं काम करा. पुढे चला. समजा तुम्हाला पुढे प्रश्न विचारला. आता इथं म्हटलं 5 अंक दिलेत 5 पैकी कोणतेही 4 अंक घ्या किती संख्या तयार होतील. उत्तर आपलं 120 हा एक ऑप्शन मध्ये आहे ऑप्शन क्रमांक 1. पण पुढे जाऊन जर प्रश्न विचारला तुम्हाला यार 5 अंक दिलेत आणि 5 अंकापैकी तुम्ही किती अंक घेतले 3च अंक घेतले 3 अंकी संख्या. 3 अंक घ्यायचे 3 अंकी 4 अंक एकदाच वापरून किती 4 अंकी संख्या तयार होते म्हटले तर 4 अंकी म्हटल्यानंतर तुमचं आता म्हटलं की 3 अंकी किती संख्या तयार होतील. बघा 5 अंकापैकी तुम्हाला 3 अंक घ्यायचेत आणि 3 अंकी संख्या तयार करायची. तुम्ही काय करू शकता 5 पैकी आपल्याला किती घ्यायचे 3च घ्यायचे बरोबर का. याचा अर्थ 5चा लक्ष खाली 3 आहे तुमचं 3च अंक घ्यायचेत लक्षात ठेवा. बरोबर आहे ना. ह्याच्या प्रश्नाचा आता काय संबंध बरं का मी अंक 3च घेतो लक्षात ठेवा. आणि 3 अंकी किती संख्या तयार होतील विचारले कारण 3 अंक घेतल्यावर 3च अंकी संख्या तयार होणार ना तुमची 4 अंकी कशी तयार होणार त्या ठिकाणी. होऊ शकते पण अंक डबल घ्यावा लागेल पण अंक डबल नाही घ्यायचं एकाच वेळी लक्षात ठेवा कोणते अंक घ्यायचे आपल्याला. मग 3 खाली आहे तर उतरत्या क्रमात 3 अंक येईपर्यंत लिहून काढा. 5 गुणाकारामध्ये 4 गुणाकारामध्ये 3. आता गुणाकार करा 5 चोक 20 20 त्रिक किती आलं तुमचं 60 आलं. एकूण संख्या किती तयार होतील तुमच्या 60 होतील. आता 5 अंकापैकी समजा तुम्हाला विचारलं 2 अंकी किती संख्या तयार होतील. 5 अंकापैकी 5 अंक दिले आणि 5 अंकापैकी 2 अंकी किती संख्या तयार होतील. ज्यावेळेस असा प्रश्न केला जाईल त्यावेळेस तुम्हाला काय करायचंय 5 पैकी किती अंक घ्यायचे तुम्हाला 2 आणि किती संख्या तयार करायची तुम्हाला होतील विचारले असं. खाली 2 आहे याचा अर्थ 5चा लक्षात 2 अंक येईपर्यंत उतरत्या क्रमाने मांडणी करा. इथं 5 गुणाकारामध्ये किती आलं 4 आणि 5 चोक किती आलं तुमचं 20. संख्या तयार होतील तुमचे 20. क्लिअर करे बाबा. 5 अंक देऊ द्या 6 अंक देऊ द्या 7 अंक देऊ द्या काही प्रॉब्लेम नाही. 5 अंक दिले ते 5 अंकापैकी 4 अंक एकदाच वापरायचे आणि 4 अंक घ्यायचे म्हणजे 4 अंकी संख्या तयार करायची तुम्हाला. तुम्हाला विचारते 5 अंकापैकी 3 अंक घेतले तर 3 अंकी किती संख्या तयार होतील तुमच्या 60 तयार होतील. त्यांनी म्हटलं 5 अंकापैकी फक्त 2 अंक घेतले 2 अंकी किती संख्या तयार होतील तर तुमच्या 20 तयार होतील. अशा पद्धतीने तुम्ही ते सॉल्व्ह करू शकता. क्लिअर करे बाबा. चला जाऊया का पुढं. अरे सांगू शकता कमेंट चालू आहे त्या सांगू शकता की अहो सर बरोबर आहेत कळालं नाही कळालं पुन्हा सांगायला बरं मला. जाऊया करी जाऊया का. चला पुढे जाऊया. 12वा क्वेश्चन. 1 2 3 4 5 या अंकापासून किती 4 अंकी संख्या तयार होतील म्हणले. 1 2 3 4 5 6 या अंकापासून किती 4 अंकी संख्या तयार होतील.
4 अंकी विचारले बरं का, 4 अंकी. आताच मी सांगितलं होतं तुम्हाला. आता जस्ट सांगितलं होतं. किती अंक दिलेत? 1, 2, 3, 4, 5, 6. 6 पैकी तुम्हाला घ्यायचेत किती? 4. 6 पैकी 4 घ्यायचेत आणि किती संख्या तयार होतील विचारले. याचा अर्थ तुम्ही काय करायचं? 4 आहे ना तुमच्या खाली. याचा अर्थ वरचा अंक 4 न काय करायचं? उतरत्या क्रमानं मांडायचं. 4 अंक येऊस्तोवर उतरत्या क्रमानं मांडायचं. खाली किती आहे? 4 आहे. तर वरचा अंक 4 अंक येऊस्तोवर उतरत्या क्रमानं मांडा. 6 गुणाकारामध्ये, 5 गुणाकारामध्ये, 4 गुणाकारामध्ये किती आलं तुमचं? 3. बस आता ह्याचा गुणाकार करा. 6 पंचे किती आलं? 30 आलं. 30 गुणाकारामध्ये 4 किती आलं तुमचं? 6 पंचे आलं 30. बरोबर का रे इथं? 30. 4 त्रिक किती आलं तुमचं? 12. 12 2 24. 12 त्रिक किती आलं? 36. वरचा 0. किती संख्या तयार होतील तुमच्या? 360 संख्या तयार होतील. हा एका ऑप्शनमध्ये ऑप्शन क्रमांक 2. ऑप्शन क्रमांक 2. चला क्लिअर करेल. समजा तुम्हाला पुढे जाऊन प्रश्न विचारला आता, ह्या अंकापैकी 5 अंक किती दिलेत? 6 अंकापैकी. पुढे अजून तयार करूया आपण. 6 अंकापैकी किती अंक घेतले तुम्ही? ते म्हणलं की 6 अंकापैकी 5 अंकी किती संख्या तयार होतील? 5 अंकी किती संख्या तयार होतील? तर तुम्हाला काय करायचं? 6 पैकी किती अंक घ्यायचेत? 5 घ्यायचेत तुम्हाला. मग काय करायचं? खाली 5 आहे याचा अर्थ लक्षात ठेवा, वरचा अंक 5 अंकीपर्यंत उतरत्या क्रमाने मांडायचा. 6 गुणाकारामध्ये, 5 गुणाकारामध्ये, 4 गुणाकारामध्ये, 3 गुणाकारामध्ये 2. आलं का तुमचं 5? 1 2 3 4 आणि 5. तर गुणाकार करायचा. 6 पंचे 30 आलं तुमचं. बरोबर आहे. 4 त्रिक 12 आलं इथं. 12 2 24, 12 त्रिक 36 आलं. 360 गुणाकारामध्ये करायचंय 2 आणि 36 दोन्ही किती आलं तुमचं? 72 वरचा 0. एकूण संख्या तयार होतील किती तुमच्या? 5 अंकी 720. चला क्लिअर करे बाबा. अशा पद्धतीनं तुम्ही प्रश्न वेगवेगळे तयार करू शकता. चला जाऊया का पुढच्या प्रश्नाकडे. 13वा क्वेश्चन. 7 6 5 4 9. 7 6 5 4 9 या अंकापासून किती 3 अंकी संख्या तयार होतील? किती 3 अंकी म्हणल्या? 3 अंकी म्हणजेच तुम्हाला एकूण किती आहेत तुमचे अंक? 1 2 3 4 5. 5 अंक आहेत. बरोबर आहे का? तर 5 अंक याचा 3 अंकी म्हणले याचा अर्थ 3 अंकी पर्यंत उतरत्या क्रमानं मांडा. 5 गुणाकारामध्ये, 4 गुणाकारामध्ये 3. अंक आहेत 5. 1 2 3 4 5. 5 पैकी आपल्याला किती? 3 घ्यायचे. 3 अंक. 3 अंकी विचारले ना? 3 अंकी विचारले याचा अर्थ 3च अंक घ्यावे लागतील आपल्याला. करा मग आता. वरचं काय करायचं? 5चं लक्षात ठेवा. 3 अंक येईपर्यंत उतरत्या क्रमानं मांडायचं. 5 गुणाकारामध्ये, 4 गुणाकारामध्ये 3. गुणाकार करा. 5 चोक 20. 20 त्रिक किती आलं तुमचं? 60. 20 त्रिक आलं 60. किती संख्या तयार होतील तुमच्या? 60 संख्या तयार होतील. चला बरोबर. जाऊया पुढं. 4 अंकी म्हणले तुम्ही काढू शकता. आता काहीच प्रॉब्लेम नाही, लक्षात ठेवा. 14वा. 709 या अंकापासून एकूण किती 3 अंकी संख्या तयार होतील म्हणले? एकूण किती 3 अंकी म्हटले बरं का? 3 अंकी. सात 709 या अंकापासून एकूण किती 3 अंकी संख्या तयार होतील? मला सांगा. इथं लिहिलं मी एकक, इथं लिहिलं दशक, इथं लिहिलं शतक. बरोबर का रे? मला सांगा एक शतक स्थानी जर मी 0 घेतला, आता 0 आलं बरं का? मगा 0 नव्हता. ह्या गणितामध्ये 0 नव्हता, त्यामुळे आपण असं करत होतो. हे लक्षात असू द्या. इथं कुठेही तुम्हाला मी 0 दिसला नाही तुमचा. दिसला का इथं कुठे 0 नाहीये, पण आता 0 आलाय. आता 0 आलाय तुमचा. मग तुम्ही काय करणार माहिती का? सर 3 अंक आहेत म्हणजे याचा अर्थ तुम्हाला माहित आहे. 3 अंक दिले असता प्रत्येक अंक शतक स्थानी येईल अशा प्रत्येक अंकाच्या 2-2 संख्या तयार होतात. बरोबर का रे? 3 अंक दिले असता, आपलं बेसिक सांगितलं. 3 अंक दिले असता प्रत्येक अंक शतक स्थानी येईल असा. प्रत्येक अंक शतक स्थानी येईल अशा प्रत्येक अंकाच्या 2-2 संख्या तयार होतात. अशा किती झाल्या तुमच्या? टोटल 6. पण 6 नाही ना बरोबर.
का बरोबर नाही? मला सांगा शतक स्थानी जर 0 ठेवलं आणि इथं 7 आणि 9 ठेवलं, मला सांगा ही 3 अंकी संख्या तयार झाली का? ही 3 अंकी संख्या तयार झाली का? नाहीये झाली. याचा अर्थ 0 दिला असता, तो लक्षात ठेवा शतक स्थानी येणारच नाहीये. त्यामुळे 0 दिला असता तुम्हाला थोडासा विचार करावा लागणार आहे, की शतक स्थानी तो येणारच नाही, लक्षात ठेवा. बरोबर आहे का? याचा अर्थ शून्याच्या 2 संख्या तयार होणार नाहीयेत. याचा अर्थ एकूण संख्या 6 तयार होतात. 3 अंक दिले असता प्रत्येक अंकाच्या 2-2, 2-2 संख्या तयार होतात. अशा टोटल 6 तयार झाल्या, परंतु 2 शतक स्थानी येणार नाही आणि येणार नाही म्हणजे ती 3 अंकी संख्या तयारच होणार नाही. याचा अर्थ तुमच्या शून्याच्या 2 संख्या वजा कराव्या लागतील. वजा 2 केलं किती आलं तुमचं 4. एकूण संख्या जी 3 अंकी तयार होतील त्या किती होतील तुमच्या 4. ऑप्शन क्रमांक 1. ऑप्शन क्रमांक 1. चला क्लिअर करे बाबा. चला क्लिअर का? अजून एक कन्सेप्ट सांगतो तुम्हाला. अजून एक तुम्हाला कन्सेप्ट सांगतो बघा. समजा ज्या आता आकडे 3च आहेत ना, अंक 3 अंक तुमचे 3 आहे म्हणून आपण हे पडदी सोडू शकतो की अरे हा 3 अंक दिलेत, त्यातला एक अंक जर 0 आला तर आपण सांगू शकतो 3 अंक दिले असता प्रत्येक अंक शतक स्थानी येईल. अशा प्रत्येक अंकाच्या तुमच्या 2-2 संख्या तयार होतात. टोटल 6 तयार झाले, पण 0 तयार होणार नाही कारण 0 शतक स्थानी येणार नाहीये. कारण 0 शतक स्थानी आलं तर ती 3 अंकी संख्या बनणार नाही. हे आपल्याला 3 अंक आले लगे लक्षात येईल. त्यामुळे आपण 2 काय केलं वजा केलं कारण शून्याच्या 2 संख्या तयार होणार नाहीत, 4 अंकी आल्या. म्हणजे 7 0 9 दिलं तर 3 अंकी संख्या किती बनणार 4. ओके. किंवा तुमचं असं दिलं 0 दिलं, 1 दिलं आणि तुमचं 2 दिलं. तुम्हाला म्हणलं की एकूण संख्या किती तयार होतील लक्षात ठेवा. तर एकूण किती संख्या तयार प्रत्येक अंक शतक स्थानी अशा प्रत्येक अंकाच्या 2-2 संख्या तयार होतात. बरोबर का रे? मग मला सांगा टोटल झाले तयार तुमच्या 6. पण 0 शतक स्थानी येणार का? नाही येणार. मग त्याच्या 2 संख्या नाहीत ना तयार होणार. याचा अर्थ वजा 2 करावं लागेल. किती आलं तुमचं 4. हे उत्तर तुम्हाला पडत देशील. कधी? ज्यावेळेस तुम्हाला 3 अंक दिले पण जास्त अंक दिले असेल त्यावेळेस तुम्ही काय करणार? जास्त अंक दिले असेल त्यावेळेस काय करणार? तिथं कन्सेप्ट लक्षात ठेवायची. आपल्याला किती अंकी संख्या बनवायची? 3. 3 रेषा मारून घेतल्या मी. बघा 3 अंकी तयार करायचे संख्या आपल्याला मी 3 रेषा मारून घेतल्या. आता मला सांगा हित 0 येणार का रे? हित 0 तुमचा शतक स्थानी तुमचा 0 येणार का? शतक, दशक आणि एकक. मला सांगा हित 0 येणार का? नाही. जर शतक स्थानी 0 घेतलं 3 अंकी संख्या तयार होणार नाही. याचा अर्थ मला सांगा त्या 3 अंकापैकी ह्या 3 अंकापैकी कुठला तरी एक अंक बसेल. बरोबर आहे का? म्हणजे इथं अंक बसण्याची शक्यता किती आहे तुमची? 2 आहे. इथं 2 लिहिलं मी. कळतं ना मी काय सांगतोय ते? इथं 0 तर बसणार नाही. आपल्याकडे अंक 3 आहेत. 0 बसणार नाही म्हणजे राहिले 2. 2 पैकी कुठला तरी एक बसेल ना शतक स्थानी तुमचा त्या ठिकाणी. ओके. म्हणजे एक अंक तिथं बसला. आता आपल्याला 3 पैकी एक बसला. शिल्लक किती राहिले? 2 राहिले. का 2 राहिले? एक उर्वरित अंक आणि 0 1. 0 पण आहे ना तुमचा 0 1. आता मला सांगा हा 7 होता, 0 होता 9. समजा आपण 7 इथं बसवला. बघा 7 इथं बसवला आपण. 7 इथं बसवला तुम्ही. का 0 तर बसणार नाही. 7 आणि 9 पैकी कुठला तरी एक बसणार. 7 आणि 9 पैकी कुठला तरी एक बसणार तुमचा. ओके. म्हणजे इथं 2 संख्या बसू शकतात. एक 7 किंवा 9 तुमच्या. म्हणजे शक्यता 2 आहे तुमच्या इथं. मग मला सांगा आता 2 पैकी ह्या 7 आणि 9 पैकी एक बसला तर आता एक शिल्लक राहिला तुमचा. मग एक शिल्लक राहिला तो एक अंक आणि प्लस हा 0 असे 2 अंक तुमचे. या 7 आणि 9 पैकी एक इथं बसला. राहिला 0 आणि तुमचा अजून एक अंक. ह्या दोघांपैकी एक अंक. तो दशक स्थानी बसेल. तो कुठं बसेल? दशक स्थानी. बरोबर आहे ना? याचा अर्थ एक अंक 3 पैकी एक अंक इथं बसला. 0 तर बसणार, एक अंक बसला. राहिलेले 2 अंक, एक अंक आणि 0 असे 2 अंक त्या दशक स्थानी बसतील. म्हणजे बसण्याची शक्यता तिथं पण 2 आहे. बरोबर आहे का? बसण्याची शक्यता तिथं 2 अंक आहे तुमची. मग राहिले होते 2. 2 पैकी इथं दशक स्थानी एक बसणार. राहिलेल्या 2 पैकी एक दशक स्थानी बसला तर राहिला आपल्याकडे एक बसेल तो एकक स्थानी. ह्याचा करायचा गुणाकार फक्त. चला 2 2 4, 4 1 4. एकूण किती संख्या तयार होतील तुमच्या? 4. आल्या का बरोबर 4 मला सांगा? आल्या. किंवा ज्यावेळेस तुम्हाला 0 येईल त्यावेळेस अजून एक सांगतो कन्सेप्ट. ज्यावेळेस तुमचा 0 येईल ना ही कन्सेप्ट महत्वाची लक्षात ही लक्षात ठेवा. ज्यावेळेस 0 येईल ना लक्षात ठेवा त्यावेळेस काय करायचं? अंक किती आहेत ते काउंट करायचे. 1 2 आणि 3. 3 रेषा मारून घेतल्या इथं तुमच्या. मग किती आहेत अंक? 3. 3 इथं लिहायचा, पुन्हा 2 लिहायचं आणि पुन्हा इथं 1 लिहायचा. लिहिला का? 3 2 आणि 1 उतरत्या क्रमाने लिहायचं एकीपर्यंत. आता 3 मधून 1 वजा करायचं कारण 0 आला ना तुमचा. मग वजा करायचं लक्षात ठेवा. इथं आलं तुमचं 2. मग आता सगळ्यांचा एक ह्याचा आणि ह्याचा गुणाकार करा. 2 2 4, 4 1 4. किती आलं तुमचं? 4 आलं. आलं का तुमचं 4?
चला. हा ठीक आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. कन्फ्यूज होत असेल तर नका ना. हे आपलं साधं सिंपल आहे, खरं सांगतोय. जास्त काही विचारत नाही. पण तुम्हाला कसं माहिती आहे, तुम्हाला अजून मी परीक्षेला आलेले क्वेश्चन नाहीत घेतले. त्यामध्ये सम विषम संख्या आपल्याला तयार करायची. मी ती कसं माहिती आहे, ह्याच्यात घेतलं असतं पण तुमचं काय झालं, सगळं कन्फ्यूज झालं असतं सगळं. म्हणून मी काय करतो, त्याला सेपरेट टाईपमध्ये करतोय. म्हणजे उद्याच्या टाईपमध्ये आपण ते शिकूया. आता फक्त बेसिक शिकवतो. उद्या टाईपमध्ये सम संख्या कशा, एकूण संख्या किती तयार होतात, सम किती होतात आणि विषम किती होतात, ते आपण उद्याच्या लेक्चरला बघू. कारण का मागच्या प्रिव्हियस इयरला लक्षात ठेवा, सम संख्या किती तयार होतात आणि विषम संख्या किती तयार होतात, याच्यावरती प्रश्न आलेला आहे. नाही सांगतोय मी, ही मेथड का बेस्ट आहे माहिती, ही मेथड बेस्ट काय तुम्हाला सांगतो. ही मेथड मी जी सांगतोय ती बेस्ट का आहे. ज्या वेळेस तुम्हाला जास्त अंक देतील, उद्याच्याला मी घेतोच ते गणित, जास्त अंक येतील लक्षात, त्यावेळेस तुम्हाला लक्षात ही नाही ना मेथड उपयोगी पडणार, प्रॉब्लेम मध्ये जाणार तुम्ही. ठीक आहे, हे आपल्याला माहिती आहे, प्रत्येक अंकाचे दोन 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 संख्या तयार होतात लक्षात, त्यामुळे ती आपण पडदी सॉल्व्ह करू शकतो. चला पुढचा क्वेश्चन. टाईप क्रमांक 2 क्लिअर करूया. टाईप क्रमांक 2 ची 14 गणित क्लिअर करा. चला टाईप क्रमांक 3. टाईप क्रमांक 3. चला, असं तुम्हाला जे आवडेल ती मेथड घ्या. हा ते सांगतो ना, जास्त संख्या असतील तर कसं करायचं, बरोबर आहे ना, ते सांगितलं मी. जास्त संख्या आली तर तुम्हाला हे मेथडनं जावं लागेल. कुठे गेला, ह्या मेथडनं जावं लागेल. जास्त संख्या आली तर तुम्हाला ह्या मेथडनं जावं लागेल. आणि त्यात पण दिमाग लढवू नका, लक्षात ठेवा. किती संख्येत बोलायच्या, 6 इथे लक्षात. त्या 6 मध्ये संख्येमध्ये एक शून्य असेल ना, बरोबर आहे का, इथं 6 लिहायचं, लिहिलं का, त्यातून एक वजा करायचं म्हणजे 5 आलं, पुन्हा 5 लिहिलं, पुन्हा 4, पुन्हा 3, पुन्हा 2, पुन्हा 1 लिहिलं, गुणाकार करायचं, उत्तर मिळून जायचं. लक्षात ठेवा, माझ्या मते ही बेस्ट आहे. लक्षात, तुम्हाला ती समजण्यासाठी थोडासा वेळ लागेल, उद्याच्या लेक्चरला अजून ती क्लिअर करेन. आता मात्र ह्या प्रश्नासाठी ही मेथड लक्षात ठेवली तरी सुद्धा चालेल, काही प्रॉब्लेम नाही. चला, 2, 7, 8, 5, 9 यापैकी प्रत्येक अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या 4 अंकी मोठ्यात मोठ्या संख्येतील एकक स्थानी असलेल्या अंकाची दुप्पट किती म्हणते. तुम्हाला काय करायचंय माहिती आहे का, इथं तुम्हाला 2, 7, 8, 5, 9 एक अंक दिला, यापैकी प्रत्येक अंक एकदाच वापरायचं. तुम्हाला प्रत्येक अंक एकदा, डबलदा नाही वापरायचं, एकदाच वापरायचं. तयार होणारी 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या शोधायची आणि त्या मोठ्यात मोठ्या संख्येतला एकक स्थानचा अंक घ्यायचा आणि त्याची फक्त दुप्पट करायची. करा मोठ्यात मोठी संख्या. आता तुमची किती अंकी तयार करायचे तुम्हाला, 4 अंकी, बरं का, 4 अंकी. अंक दिलेत तुम्हाला भरपूर, इथं किती दिलेत तुम्हाला, 1 2 3 4 5 6, 6 अंक दिलेत, पण आपल्याला घ्यायचे 4 आणि 4 अंक घेऊन आपल्याला काय करायचंय, मोठ्यात मोठी संख्या तयार करायची आहे. आता मोठ्यात मोठी संख्या कशा पद्धतीने तयार करायची बघा. मोठ्यात मोठी संख्या, मोठ्यात मोठी संख्या कशा पद्धतीनं तयार करायची. आता मोठ्यात मोठी संख्या म्हणजे लक्षात, ह्यापैकी दिलेल्या 6 नंबर पैकी, 6 अंकापैकी तुम्हाला काय करावं लागेल, मोठी संख्या घ्यावं लागेल ना अगोदर. जर तुम्ही काय केलं, यातलं 1 घेतलं तर छोटी तयार होणार, तुम्ही काय घेतलं, 2 घेतलं छोटी तयार होणार, तुम्ही 5 घेतलं छोटी. सगळ्यात मोठी कुठली तुमची, 9. 9 घ्या. पुन्हा सगळ्यात मोठी कुठली, त्यापैकी लहान कुठले, 9 पेक्षा 8 आहे, ती घ्या. सर्वात मोठी संख्या तयार करताना मोठा अंक घ्यायचा, लक्षात ठेवा. पुन्हा त्यापेक्षा थोडा कमी घ्यायचा. पुन्हा 8 पेक्षा पुन्हा कुठला कमी आहे तुमचा, 7, तो घ्या थोडा थोडा म्हणजे 8 पेक्षा कमी कोणता अंक आहे तुमचा, 7, तो घ्या. 7 पेक्षा कमी अंक कुठला तुमचा, 5 घ्या. बास झालं ना. आपल्याला किती अंकी विचारली, 4च अंकी विचारली आपल्याला, बास झालं. 9800 किती आली तुमची, 75. मोठ्यात मोठी संख्या कशी तयार केली, कारण अगोदर मोठ्यात मोठा अंक घेतला, पुन्हा त्यापेक्षा छोटा, लक्षात ठेवा, पुन्हा त्यापेक्षा छोटा कुठला, त्यापेक्षा पुन्हा छोटा कुठला घेतला, बास झालं ना. 4 अंकी विचारली, तुमची तयार झाली 9875. आता काय म्हणते माहिती का, मोठ्यात मोठी संख्या तयार केली, त्याच्या एकक स्थानचा अंक घ्या. आता एकक स्थानचा अंक कुठला आला तुमचा, 5. एकक स्थानचा अंक जो आला तो एक अंक कुठला आला तुमचा, 5 आला. ती म्हणते एकक स्थानचा अंक किती आला तुमचा, 5, आणि त्या 5 ची करा म्हणते दुप्पट. 5 दोन्ही किती आलं तुमचं, 10. विचारले दुप्पट किती, ऑप्शन क्रमांक 2, 10. चला क्लिअर करे बाबा. तुम्हाला 6 अंक दिले, त्यापैकी एक अंक एकदाच वापरायचे तुम्हाला आणि तयार होणारी 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या तयार करायची. मोठ्यात मोठी संख्या तयार करताना एक गोष्ट मात्र लक्षात घ्यायची, तुमचा जो अगोदर एकक, दशक, शतक, हजार, हजार स्थानचा अंक जो आहे तो कसा आला पाहिजे, तुमचा मोठा आला पाहिजे, लक्षात ठेवा.
तुम्ही इथं जर 5 घेतलं असतं ती छोटी तयार झाली असती ना तुमची. विचारले सगळ्यात मोठी कोणती? तर 9875 तयार होणार. बस चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. क्लिअर करे बाबा. दुसरा क्वेश्चन. 4 अंकी मोठ्यात मोठ्या नैसर्गिक संख्येत 1 अंकी लहानात लहान नैसर्गिक संख्या मिळवल्यास येणाऱ्या संख्येतील हजार व दशक स्थानी असलेल्या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती विचारले तुम्हाला. तुम्हाला 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या तयार इथं काय आता अंक दिले नाही, तुम्ही मनानं तयार करायचे आहेत. मग थोडंसं बेसिक सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. थोडंसं बेसिक सांगतो. बघा, तुम्हाला जर विचारलं ना सर्वात लहान आणि सर्वात मोठी, सर्वात मोठी, इथं बघा आता तुम्हाला विचारलं एक अंकी, तुम्हाला विचारलं एक अंकी लहानात लहान संख्या कोणती. तुम्हाला जर विचारलं एक अंकी लहानात लहान नैसर्गिक संख्या कोणती, अंक दिले नाहीत सोडून द्या, त्याचा काही प्रॉब्लेम नाही. एक अंकी लहानात लहान संख्या म्हणजे आपली संख्येची सुरुवात कुठून होते, एक पासून. एकच असणार ना तुमची. सर्वात लहान एक अंकी संख्या कोणती आली तुमची, एक आली. सर्वात मोठी एक अंकी संख्या कोणती. आता एक अंकी संख्या कुठपर्यंत, 1 ते 9 अंक तुमचे लक्षात, कारण 10 पासून तुमची 2 अंकी संख्या तयार होते. याचा अर्थ सर्वात मोठी जर एक अंकी विचारली तर ती असणार तुमची 9. तुम्ही म्हणसाल 10, 10 नाही, 10 2 अंकी लक्षात. आपण फक्त विचार करायचा एक अंकी पुरता. एक अंकी सर्वात लहान नैसर्गिक संख्या एक आली आणि सर्वात मोठी एक अंकी नैसर्गिक संख्या आली तुमची 9. क्लिअर का. आता तुम्हाला विचारलं 2 अंकी, 2 अंकी सर्वात लहान संख्या कोणती. मला सांगा 2 अंकीची सुरुवात कुठून होते, 10 पासून होते, म्हणजे सर्वात लहान तीच असणार आहे तुमची. सर्वात मोठी 2 अंकी संख्या कुठपर्यंत आहे तुमची, 99 पर्यंत, कारण 100 घेतली तर तुमची 3 अंकी. याचा अर्थ सर्वात मोठी 2 अंकी संख्या जी आली ती कोणती आली तुमची, 99 आली. क्लिअर करे बाबा. पुन्हा समजा विचारलं 3 अंकी. आता समजा विचारलं 3 अंकी लहानात लहान संख्या कोणती, तर मला सांगा 3 अंकीची सुरुवात कुठून आहे तुमची, 100 पासून. बरोबर का. मग ती सगळ्यात लहान असणार तुमची, सगळ्यात लहान असणार तुमची. ओके. मग सर्वात मोठी विचारली तर मला सांगा तुम्ही 101, 102 असं करत गेला तर तुमची 999 आणि 1000, 1000 तुमची 4 अंकी आहे ना. म्हणजे सर्वात मोठी 3 अंकी विचारली तर ती आली तुमची 999. मग आता इथं पुढे काय करू शकता तुम्ही, असंच जायचं ना तुम्हाला. आता समजा विचारलं 4 अंकी, 5 अंकी, 6 अंकी, 7 अंकी, तर तिथं आता दिमाग लढवायचं नाही. लक्षात ठेवा, ह्या 3 कन्सेप्ट तुमच्या क्लिअर झाल्या का. 4 अंकी काढण्यासाठी जास्त दिमाग लढवायचा. तुमच्या गोष्टी एक लक्षात आली असेल ऑब्झर्वेशन केल्यानंतर, 1 अंकी, 2 अंकी, 3 अंकी लहान, म्हणजे 1 वर 1 वरती फक्त शून्य वाढत चाललाय. 1 वरती काय झालं तुमचं, शून्य वाढत चाललाय. याचा अर्थ सर्वात लहान विचारले ना, काय करायचं, 1 वरती शून्य फक्त वाढवायचे, 1 वरती शून्य फक्त वाढवायचे, बस एवढं काम करायचं. आता मला सांगा 4 अंकी म्हणले, बरोबर का. 4 अंकी काढण्यासाठी मी काय करणार, आता मी 1 लिहिणार, मला 1 अंक तर मिळाला. 4 अंकी, 4 अंक घ्यायचे, मला 1 अंक मिळाला, बरोबर का. राहिले 3 अंक, 3 शून्य लिहून टाकायचे, 1 2 आणि 3. 4 अंकी सर्वात लहान आली तुमची 1000. ओके. आता विचारलं सर्वात मोठी 4 अंकी, मला सांगा आता सर्वात 1 अंकी मोठी कुठली तुमची, 1 अंकी मोठी कुठली तुमची, 9 आहे. 2 अंकी मोठी कुठली तुमची, 99 आहे. 3 अंकी मोठी कुठली तुमची, 999. म्हणजे काय झाले, 9 9 9 9 फक्त वाढत गेलेत. याचा अर्थ 4 अंकी मोठ्यात मोठी म्हणलं की तुम्ही जास्त दिमाग लढवायचं नाहीये. काय करायचं, 9 किती वेळा लिहायचं, 4 वेळा लिहायचं. 4 वेळा लिहून टाका, 2 3 आणि 4. 5 अंकी विचारलं पुढे जाऊन, दिसतंय का रे. 5 अंकी विचारलं की काय करायचं, 1 लिहायचं. सर्वात लहान 5 अंकी कोणती, 1 लिहिला. आता 1 अंक तरी मिळाला, 5 पैकी 1 मिळाला, राहिले 4 अंक. मग काय करायचं, शून्य लिहून टाका, 1 2 3 आणि 4. 1 वरती शून्य लिहून टाकायचे, 4. झाली का तुमची 5 अंकी, म्हणजे 10,000 तयार झाले. आता 5 अंकी सर्वात मोठी विचारली तर तुम्ही 5 9 लिहून टाकायचे. लिहून टाका 5 9, 1 2 3 4 आणि 5. झाली ना तुमची कन्सेप्ट, क्लिअर झाली का बाबा. सर्वात लहान म्हणले की 1 वरती शून्य वाढवत चला आणि सर्वात मोठी म्हणले की 9 9 9 लिहित चला. आता 6 अंकी सर्वात मोठी म्हणले की 6 9 लिहून टाकायचे.
आणि सर्वात लहान 6 अंकी म्हणलं की 1 लिहायचं आणि त्याच्यावरती 5 शून्य द्यायची. 5 आणि की झाले 6, झाले 6 अंकी तुमचे. अशा पद्धतीने तुम्ही ते सॉल्व्ह करू शकता. आता या आपल्या मूळ प्रश्नाकडे. 4 अंकी मोठ्यात मोठी नैसर्गिक संख्या. मी आता काय बोललो? 4 अंकी मोठ्यात मोठी नैसर्गिक संख्या काढायला सांगितली तुम्हाला. जास्त निभाग लढवायचा नाही. 9 4 वेळा लिहून टाकायचं. मी लिहिला तुमचा 9 4 वेळा. मोठ्यात मोठी संख्या. मोठ्यात मोठी संख्या 4 अंकी बरं का. 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती आली रे? 4 अंकी मोठ्यात मोठी नैसर्गिक संख्या विचारले की 4 9 लिहून टाकायचे. 4 9 लिहून टाकायचे. ओके. पुन्हा म्हणते 1 अंकी लहानात लहान नैसर्गिक संख्या. 1 अंकी लहानात लहान नैसर्गिक संख्या. 1 अंकी लहानात लहान नैसर्गिक संख्या. नैसर्गिक संख्या कोणती रे बाबा? लहान 1 अंकी म्हणले 1 अंकीपुरती विचार करा. लहानात लहान 1 अंकी 1 आहे आणि मोठ्यात मोठी तुमची 9 आहे ना तुमची इथं. म्हणजे ती आली आपली 1. आता काय म्हणते माहिती का? संख्या मिळवल्यास. आता ही संख्या मिळवा म्हणजे याची बेरीज करा. ह्याची बेरीज करा तुमची. ह्याची काय करायची तुम्हाला बेरीज करायची. 9,999 म्हणजेच तुमचं 9,999 अधिक तुम्हाला 1 करायचंय. 1 अंकी लहानात लहान नैसर्गिक संख्या 1 आहे आणि दोघांची ऍडिशन केली तर तुमचं उत्तर किती आलं? 10,000. किती आलं तुमचं? 10,000 आलं. ओके. आता काय म्हणते बघा, येणाऱ्या संख्येतील हजार व दशक स्थान असलेल्या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक. मला सांगा, हा कुठलं झालं तुमचं रे स्थान? आता हे झालं तुमचं एकक, हे झालं दशक, हे झालं शतक, हे झालं हजार आणि हे झालं तुमचं 10,000. बरोबर ना? मग आता म्हणते काय? दशक स्थानचा अंक. दशक स्थानचा अंक किती आहे रे तुमचा? 0. दशक स्थानचा अंक तुमचा 0 आहे. बरोबर का रे? इथं लिहितो वाटल्यास. दशक स्थानचा अंक जो आहे तो दशक स्थानचा अंक किती आहे? 0. दशक स्थान नचा अंक. हे पहिला प्रश्न आहे, समजून सांगतो, लक्षात ठेवा. लक्ष द्या. किती आला तुमचा? 0. ती म्हणते हजार स्थानचा अंक. हजार, एकक, दशक, शतक, हजार. हजार स्थानचा अंक सुद्धा किती आला तुमचा? हजार स्थानचा अंक. हजार स्थानचा अंक चा अंक तो सुद्धा किती आला तुमचा? 0 आला. हजार स्थानी सुद्धा 0 आहे आणि दशक स्थानी सुद्धा 0. ती म्हणते त्यांच्यातील फरक किती? आता 0 वजा 0 केलं का वेगळं येणार का तुमचं? 0च येणार राजा. याचा अर्थ ऑप्शन क्रमांक किती आला तुमचा? 1. ऑप्शन क्रमांक 1. चला क्लिअर करे बाबा. चला, दशक स्थान आणि हजार स्थानच्या अंकातील फरक विचारले, तो येणार तुमचा 0. क्लिअर करे बाबा. चला पुढचा प्रश्न. हे तक्ता मात्र लक्षात ठेवा, बेसिक, तो उपयोगाचा आहे तुमच्या. तिसरा क्वेश्चन. 20598 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणाऱ्या मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या व लहानात लहान 5 अंकी संख्या यांच्या वजाबाकीतील सर्व अंकांची बेरीज किती विचारले तुम्हाला. उत्तर सोडवत जावा रे, कमेंट करत जा. उत्तर बरं ठीक आहे, कमेंट ना केलं तरी चालेल, पण तुम्ही सोडवत तरी जावा. त्याशिवाय प्रॅक्टिस कशी व्हायची? तुम्हाला कसा प्रश्न वाचून सोडवायचं हे कळायचं. तुम्ही काय उत्तर पण पाठवत नाही. समजतंय का रे? चला जा एका पुढच्या प्रश्नाकडे. ते सांगू. ती म्हणते 20598 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणार, एकदाच वापरायचे बरं का, तयार होणाऱ्या मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या. बघा इथे लिहितो, मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या.
मोठ्यात मोठी 5 अंकी बनवायची आहे. मोठ्यात मोठी 5 अंकी बनवायची आहे. 5 अंकी संख्या. मला सांगा, मी मगाच सांगितलं होतं. मोठ्यात मोठी संख्या बनवताना तुम्हाला काय करायचं रे? मोठा अंक कुठला आहे बघायचा आहे? 9. 9 लिहायचं आहे. पुन्हा त्यापेक्षा छोटा कुठला? 9 पेक्षा 8. बरोबर का? पुन्हा 8 पेक्षा छोटा कुठला आहे तुमचा? 5. पुन्हा 5 पेक्षा छोटा कुठला आहे तुमचा? 2. आणि पुन्हा कुठला आहे तुमचं? 0. तयार झाली मोठ्यात मोठी संख्या तुमची 98,520. 98,520 तयार झाली. ओके. आता काय म्हणतंय माहिती आहे का? लहानात लहान 5 अंकी संख्या. तर लहानात लहान 5 अंकी संख्या तुमची. लहानात लहान 5 अंकी संख्या. लहानात लहान 5 अंकी संख्या. मग लहानात लहान 5 अंकी बनवायचे बरं का, लक्षात ठेवा. 5 अंकी. शून्यापासून सुरुवात करू शकेल का आपण? नाही ना. शून्यापासून जर सुरुवात केली, मला सांगा, ती 4 अंकीच बनेल. याचा अर्थ ती 5 अंकी बनणार नाही. शून्याची सुरुवात करू शकत नाही. मग काय, ह्यापैकी छोटा अंक कुठला आहे तुमचा? 2. 2 घ्या इथं. 2 घ्या तुमचा. 2 घेतला. आता मला सांगा, 2 घेतला किंवा तुम्ही 5 घेतला. ओके. 5, 9, 8 घेतला तर तो अंक मोठा होत जाणार तुमचा. बरोबर आहे का? मग छोटा, ह्या राहिल्या 2 घेतल्यानंतर राहिले छोटा अंक कुठले तुमचा? 0. तो 0 घ्या. बरोबर का रे? 0 घ्या. पुन्हा कुठला लहान आहे तुमचा? 5 आहे, तो घ्या. बरोबर का? पुन्हा लहान कुठला आहे तुमचा? 8 आहे, तो घ्या. पुन्हा लहान कुठला आहे तुमचा? 9 आहे, तो घ्या. तुम्ही इथं जर 9 घेतला तर तो अंक मोठा होत जाणार राजा. बरोबर का? मोठा होत जाणार. लहान संख्या भेटली 20,589. बस पुढे काय म्हणते माहिती का? तयार केली संख्या 5 अंकी लहानात लहान मोठ्यात मोठी. ती म्हणते त्यांच्या वजाबाकीतील सर्व अंकांची बेरीज. आता यांची करा वजाबाकी म्हणते. ह्यांची करायचे तुम्हाला वजाबाकी राजा. ह्यांची करायचे काय तुम्हाला? वजाबाकी करायचे. शून्यातून 9 जातं का नाही? हातच्या उसना घेतला तुम्ही. इथं झाले, इथं झाले 10. 10तून 9 गेले. इकडे साईडला लिहितो बरं का, तुमच्या लक्षात राहील. इथं संख्या तयार झालेली आहे तुमची ती. 9, 8, 5, 2 आणि 0. पुन्हा 2, 0, 5, 8 आणि 9. इथं वजाबाकी करायची. हातच्या घेतला, इथं झाले 10. 10तून 9 गेला, राहिला 1 राजा. बरोबर का? 1 मधून 8 जात ना, हातच्या उसना घेतला 4, इथं झाले 11. 11तून 8 गेले, राहिले तुमचे 3. 4 मधून 5 जात ना, हातच्या उसना घेतला 7, इथं झाले 14. 14तून 5 गेले, राहिले तुमचे 9. 7ला 7 तसंच लिहिलं. 9तून 2 गेले, 7 तसंच राहिलं. 77,931. 77,931 त्यांच्यातील फरक आला. ओके. आता म्हणते काय माहिती का? ते वजाबाकी केली. आता ती म्हणते ती वजाबाकी आली ना, त्या वजाबाकीतील अंकांची बेरीज करा. वजाबाकी जी आली त्या वजाबाकीच्या अंकांची बेरीज करायची. म्हणजे ह्याची सगळ्या अंकांची बेरीज करायची. 7 अधिक 7 अधिक 9 अधिक 3 अधिक 1. या सगळ्या अंकांची तुम्हाला बेरीज करायची आहे. करा ना बेरीज. आता तुम्ही करू शकता बेरीज, काही प्रॉब्लेम नाही. आता इथं 9, 9 आणि किती आले तुमचे? 10. बरोबर करे? 10 आणि 7 किती आले तुमचे? 10 आणि 7 आले तुमचे 17. 17 आणि 3 आले 20. 20 आणि 7 आले 27. त्यांच्या वजाबाकीतील अंकांची जी बेरीज आली ती बेरीज किती आली? 27. ऑप्शन क्रमांक 1. ऑप्शन क्रमांक 1. मोठ्यात मोठी संख्या तयार करायची आपल्याला. मी सांगितलं कशी तयार करायची. मोठ्या अंकापासून सुरुवात करायची. मोठा अंक अगोदर, नंतर मग छोटा 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 घेत जायचं. लक्षात ठेवा. लहानात लहान संख्या तयार करताना अगोदर लहान, पुन्हा वाढवत जायचं. चला, तुम्ही इथं जर 9 घेतलं तर ती तुमची 20 पेक्षा, लक्षात ठेवा, तुमची 29 पुढे जाणार तुमची. त्यामुळे घेताना छोटीच अंक घ्यावे लागणार, वाढवत जायचे तिथं. चला, क्लिअर का रे बाबा? क्लिअर का? असे प्रश्न येतात हा. चला, चौथा क्वेश्चन. 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7. 7 पर्यंत यापैकी कोणतेही अंक एकदाच वापरून 5 अंकी मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या तयार करा. दोन्ही संख्यांची बेरीज करा म्हणते. आणि आलेल्या बेरजेतील जी बेरीज येईल तुमची, त्या बेरजेत 1000 स्थानी असलेल्या अंकाची स्थानिक किंमत किती म्हणते. त्यासाठी तुम्हाला स्थानिक किंमत म्हणजे काही अगोदर माहित पाहिजे. लक्षात. समजा मी असं 4, 5, 6, 7, 8 लिहिलं. हे प्रकरण आपण सेपरेट घेणार आहे स्थानिक किंमतीचं, पण आलं इथं. तर स्थानिक किंमत काढताना काय लक्षात ठेवायची माहिती आहे का? कुणाची विचारली? 8ची स्थानिक किंमत 8च येणार. समजा तुम्हाला 7ची स्थानिक किंमत विचारली तर 7च्या पुढे किती अंक आहेत तेवढे शून्य लिहायचे. 7ची स्थानिक किंमत विचारली, 7च्या पुढे किती अंक आहेत? एक शून्य लिहून टाकायचं. 7ची स्थानिक किंमत आली 70. तुम्हाला विचारलं 6ची स्थानिक किंमत काय?
6 लिहायचं. 6च्या पुढे किती अंक आहेत तुमचे? 2 आहेत, 2 शून्य द्यायचे. त्या 6ची स्थानिक किंमत आली 600. तुम्हाला विचारलं 5 ची स्थानिक किंमत काय? 5 लिहायचा. 5च्या पुढे किती अंक आहेत? 1, 2 आणि 3. 1, 2 आणि 3, 3 शून्य लिहिलं. 5 ची स्थानिक किंमत आली 5000. तुम्हाला विचारलं 4 ची स्थानिक किंमत काय? 4 लिहायचं. 4च्या पुढे किती अंक आहेत? 1, 2, 3 आणि 4. 1, 2, 3 आणि 4. 4 ची स्थानिक किंमत आली 40,000. क्लिअर करा बाबा. म्हणजे स्थानिक किंमत काढायचं काय अवघड नाही. ज्या अंकाची स्थानिक किंमत विचारली त्या अंकाच्या पुढे जेवढे अंक आहेत ना तेवढे शून्य लिहायचे असतात त्या अंकापुढे. आता दुसरी किंमत असते दर्शनी किंमत. दर्शनी किंमत ही त्या अंक एवढीच असते, लक्षात ठेवा. तुम्हाला विचारलं 8ची दर्शनी किंमत काय? तर 8च येणार. 7ची दर्शनी किंमत काय? तर 7च येणार. 6ची दर्शनी किंमत काय? तर 6च येणार. 5ची दर्शनी किंमत काय? तर 5च येणार. आणि 4ची दर्शनी किंमत काय? तर 4 येणार. का रे? दर्शनी किंमत ही त्या अंका एवढीच असते. समजा तुम्हाला विचारलं 4ची स्थानिक किंमत तर 40,000 आली. पण 4ची दर्शनी किंमत विचारली तर 4च येणार तुमची. दर्शनी किंमत ही त्या अंका एवढीच असते. क्लिअर करा स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत. आता सोडवा प्रश्न. चला, काय विचारलंय तुम्हाला? हे अंक दिले तुम्हाला 7 पर्यंत शून्यापासून. विचारले अंक एकदाच वापरायचे. 5 अंकी मोठ्यात मोठी. इथं लिहितो मी 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या. 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या. मग कशी शोधायची अरे? 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या शोधताना मी सांगितले मोठ्यात मोठी शोधायची. ह्यापैकी मोठा अंक कुठला आहे बघा? 7. तो लिहा 7. बरोबर का रे? 5 अंकी बनवायची बरं का, 5 अंकी. 7 लिहिला. 7च्या नंतर कुठला लहान तुमचा? 6. तो घ्या. 6 नंतर कुठला लहान आलाय तुमचा? 5. 5 नंतर कुठला लहान आलाय तुमचा? 4. बरोबर का? 4 नंतर कुठला लहान आलाय तुमचा? 3. मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या आली तुमची 76,543. 76,543. मग आता म्हणते काय? लहानात लहान संख्या पण काढा. 5 अंकी लहानात लहान संख्या. 5 अंकी लहानात लहान संख्या. लहान संख्या. मग आता लहानात लहान संख्या मग सांगितले कशा पद्धतीने शोधायची ते. मला सांगा, शून्य तर येणार नाही. जर तुम्ही इथं अगोदर शून्य घेतला, शून्य जर अगोदर घेतला तर ती 5 संख्या बनणारच नाही तुमची, 4च अंकी बनेल. बरोबर का? समजा असं घेतलं 0, 2, 3, 4, 5. 1, 2, 3, 4, 5 अंक घेतले. मला सांगा शून्य इथे घेतला मी फक्त तुमची 4च अंकी बनली ना. त्यामुळे इथं शून्य घ्यायचं नाही. एकक, दशक, शतक, हजार, 10,000 स्थानी घ्यायचा नाहीये तुम्हाला. जर 10,000 स्थानी जर तुम्ही शून्य घेतला तर ती 4 अंकी संख्या बनेल. म्हणून मी सांगितलं आता काय करायचं? जी राहिलेल्या संख्या आहेत लक्षात त्यापैकी सगळ्यात लहान कोणती आहे तुमची? 1 आहे. कोणती आहे रे बाबा? 1 आहे. 1 लिहायची इथं आता. शून्य सोडून बाकी संख्या लहान कुठले? 1 आहे. आता 1 नंतर तुमची शून्य द्या. जर तुम्ही 2 लिहिलं तर ती मोठी वाढत जाणार ना तुमची, वाढत जाणार. त्यामुळे शून्य द्या. आता काय करा? उतरत्या क्रमाने लिहा. नंतर कुठली लहान आहे तुमची? 2. पुन्हा कुठली आहे तुमची? 3. बरोबर, कारण पुन्हा कुठली लहान आहे तुमची? 4. सॉरी मोठी लिहायची, सॉरी मोठी लिहायची. 1 नंतर 0 नंतर मोठी कुठली तुमची? 2. त्यानंतर मोठी कुठली? 3. त्यानंतर मोठी कुठली तुमची? 4. चला, अशा पद्धतीनं 5 अंकी लहानात लहान संख्या कुठली म्हणली? 10,234. आता काय म्हणते? दोघांची बेरीज करा. ठीक आहे, चला दोघांची बेरीज करूया. 76,543 अधिक लहान संख्या कळाली खरे कशा पद्धतीने बनवायची? कारण शून्य घेऊ शकत नाही. शून्य जर 10,000 सानी घेतला तर ती 4 अंकीच बनेल. म्हणून 1 घेतला, पुन्हा शून्य घेतला. त्यानंतर काय करा तुम्हाला? चढत्या क्रमाने संख्या घ्यायच्यात कुठल्या ती. पुन्हा 2 आहे तुमची 1 पेक्षा मोठी, पुन्हा 2 पेक्षा मोठी 3 आहे, पुन्हा मोठी कुठली तुमची? 4 आहे. तर 10,200 किती आलं तुमचं? 34. ह्या दोघांची करा ऍडिशन. ह्या दोघांची करा ऍडिशन. आता 4 आणि 3 किती आले तुमचे? 7. 4 आणि 3 किती आले तुमचे? 7. 5 आणि 2 किती आले तुमचे? 7. 6 ला 6. 7 आणि किती आले तुमचे? 8. 86,777. 86,700 किती आलं? 77. ओके, बेरीज झाली. आता काय म्हणते माहिती का? बेरजेतील हजार स्थानी असणाऱ्या अंकाची, हजार स्थानी असणाऱ्या अंकाची, हजार स्थान कुठलं आहे तुमचं? हे एकक, हे दशक, हे शतक आणि हे तुमचं हजार स्थान. हजार स्थानी अंक कुठला आला तुमचा? 6ला. ते म्हणते हजार स्थानी असलेल्या अंकाची स्थानिक किंमत. मी मग सांगितले स्थानिक किंमत करण्यासाठी तो अंक लिहायचा. त्याच्या पुढे किती अंक आहेत? 1, 2, 3 आहेत ना. 7, 7, 7 3 वेळा 3 शून्य लिहून टाकायचे. हजार स्थानी असलेल्या 6 अंकाची स्थानिक किंमत आली 6,000. आहे का ऑप्शन मध्ये? ऑप्शन क्रमांक 3. ऑप्शन क्रमांक 3.
तर 5 अंकी तुम्हाला मोठ्यात मोठी संख्या तयार करता आली पाहिजे. 5 अंकी लहानात लहान संख्या तयार करता आली. मोठ्यात मोठी संख्या तयार करताना पहिल्यांदा मोठा अंक घ्यायचा, पुन्हा उतरत्या क्रमाने मांडत जायचं. पुन्हा काय करायचं, लहानात लहान संख्या तयार करताना काय करायचं माहिती आहे का, शून्य जर दिला नाही, शून्य दिला तर तो लक्षात ठेव घेऊ शकत नाही तुम्ही 10,000 स्थानी 5 अंकी विचारला तर. त्यापैकी शून्यानंतर कुठली तुमची मोठी ती एक घ्यायची, पुन्हा शून्य घ्यायचं आणि पुन्हा काय करायचं माहिती आहे का, चढत्या क्रमाने मांडायच्या संख्या. एक नंतर मग 2 मोठे, 3 मोठे, 4 मोठे. चला क्लिअर खरे बाबा. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. ते क्लिअर. 5वा क्वेश्चन. 4 3 5 8 7 2 या अंकापैकी कोणते अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या 5 अंकी लहानात लहान संख्येतील शतक स्थानी असलेल्या अंकाच्या स्थानिक किमतीत व त्याच अंकाची दर्शनी किंमत वजा केल्यास वजाबाकी किती येते? झालं का रे? तर मी सांगितलं ना तुम्हाला काय विचारले, एकदाच वापरायचे बरं का, डबल डबलदा वापरायचे. 5 अंकी लहानात लहान संख्या, 5 अंकी लहानात लहान संख्या तयार करायची आहे. 5 अंकी लहानात लहान संख्या, लहानात लहान संख्या करा की. लहानात लहान संख्या तयार करायची म्हणजे सगळ्यात छोटा अंक कोणता आहे तो घ्यावा लागेल तुम्हाला. 2 आहे बरोबर का. 5 अंकी बनवायचे बरं का. त्यानंतर कुठला मोठा आहे तुमचा, 2 नंतर 3 येतो, 3 नंतर किती येतो, 4 येतो बरोबर का. 4 नंतर किती आहे रे बाबा, इथं बघा तुमचं 4 नंतर 5 आहे बरोबर. 5 नंतर काय तुमचा, 5 नंतर 7 आहे, डायरेक्ट 6 नाही 7 आहे तुमचा 7. 23,400 किती आलं तुमचं, 57. 23,457 आली तुमची सगळ्यात लहान संख्या. कशी लहान संख्या काढली, क्लिअर झालं तुमचं. काय करायचं, सगळ्यात लक्षात छोटा अंक कोणता तो अगोदर लिहायचा, त्यानंतर चढत्या क्रमाने लिहून टाकायचं. 2 3 4 5 आणि 7 झाली छोटी संख्या तुमची तयार. मग आता काय म्हणते माहिती आहे का, लहानात लहान संख्या 5 अंकी आली, त्याच्या शतक स्थानी असलेल्या अंकाची. शतक स्थानी कुठला अंक आहे, इथं झाला तुमचा एकक, हा झाला दशक, हा झाला शतक. म्हणजे शतक स्थानचा अंक, शतक स्थानचा अंक, शतक स्थानचा अंक किती आला तुमचा, 4 बरोबर का. 4 आला ना. ती म्हणते अंकाची स्थानिक किंमत, ह्याची स्थानिक किंमत घ्या, ह्याची स्थानिक किंमत, ह्याची स्थानिक किंमत. 4 ची स्थानिक किंमत किती रे बाबा, मी सांगितलं ना 4 ची स्थानिक किंमत कशी काढायची. 4 लिहायचं, लिहिलं का 4. 4 च्या पुढे किती अंक आहेत रे, 1 आणि 2, 2 शून्य देऊन टाका. 4 ची स्थानिक किंमत किती आली, 400 आली. किती आली, 400. आता काय म्हणते माहिती का, आता म्हणते त्याच अंकाची दर्शनी किंमत, म्हणजे ह्या 4 ची दर्शनी किंमत, 4 ची दर्शनी किंमत. मी मगाच सांगितलं दर्शनी किंमत ही त्या अंका एवढीच असते, दर्शनी किंमत ही त्या अंका एवढीच असते. म्हणजे दर्शनी किंमत किती आली तुमची, 4 आली. ओके. आता म्हणते स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत वजा केल्यास वजाबाकी किती, करा ना वजाबाकी. तुम्हाला 400 वजा किती करायचंय, 4 करायचं. किती आलं रे, 400 मधून 4 गेलं, 396 आलं. किती आलं, 396 आहे का ऑप्शन मध्ये, ऑप्शन क्रमांक 3, ऑप्शन क्रमांक 3. चला क्लिअर करे बाबा. जाऊया का पुढं, समजतंय का रे, क्लिअर झालं का, जाऊया का पुढं. चला पुढचा प्रश्न 6वा. 2 5 7 9 4 1 या अंकापैकी कोणतेही अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या 5 अंकी लहानात लहान संख्येतील 1000 स्थानी असलेल्या अंकाची स्थानिक किमतीतून त्याच अंकाची दर्शनी किंमत जर वजा केल्यास वजा बाकी किती येईल म्हणते. सेम मगासारखा प्रश्न.
खरा ना, ती म्हणते काय, अंक एकदाच वापरायचे, 5 अंकी. 5 अंकी लहानात लहान संख्या. 5 अंकी लहानात लहान संख्या अगोदर तयार करा. लहान संख्या. मग मला सांगा, 5 अंकी लहानात लहान संख्या तयार करण्यासाठी मी सांगितलं ना, सगळ्यात छोटा अंक कोणता रे? सगळ्यात छोटा अंक. लहानात लहान संख्या करण्यासाठी अगोदर छोटा अंक घ्यायचा. बरोबर का रे? छोटा अंक घ्यायचा एक. आता काय करा, उतरत्या क्रमाने ह्यापाशी अंक मांडत सॉरी उतरत्या क्रमाने, चढत्या क्रमाने अंक मांडा. आता चढत्या क्रमाने 1 नंतर मोठा कुठला आहे तुमचा? 2. इथं आला 2. 2 नंतर मोठा कुठला आला रे? 4. 4. 4 नंतर मोठा कुठला आला रे? 5. 5. 5 नंतर मोठा कुठला आला रे? 7. बरोबर का रे? झाले का 5 अंक? बाद झाले ना? 5 अंकी विचारले, लक्षात ठेवा. पुढे जायची गरज नाही ना. म्हणजे आपल्याला 5 अंकी लहानात लहान संख्या तयार झाली 12,457. 12,457. आता काय म्हणतंय माहिती आहे का? त्याच्या हजार स्थानी असलेल्या अंकाची स्थानिक किंमत. हजार स्थानी एकक, दशक, शतक, हजार. हजार स्थानी कोणता अंक आहे रे? हजार स्थानी कोणता अंक आहे तुमचा? 2 आहे. 2. बरोबर का? म्हणजे आपल्याला भेटला हजार स्थानी अंक भेटला. हजार स्थानी अंक 2 भेटला. 2. आता म्हणते त्याची स्थानिक किंमत घ्या. त्याची स्थानिक किंमत घ्या. आता तुम्हाला मगाच सांगितले स्थानिक किंमत कशा पद्धतीने काढायची. 2 ची स्थानिक किंमत काढायची. काय करायचं? 2 च्या पुढे किती अंक आहेत? 1 2 3. 1 2 आणि 3. 2 ची स्थानिक किंमत किती आली? 2000 आली. आता त्याची दर्शनी किंमत, त्या 2 चीच दर्शनी किंमत विचारली. दर्शनी किंमत. आता दर्शनी किंमत म्हणजेच काय? दर्शनी किंमत कुठल्याही अंकाची विचारू द्या, दर्शनी किंमत ही त्या अंका एवढीच असते. मग दर्शनी किंमत 2 ची किती असणार तुमची? 2च असणार राजा. बरोबर का रे? मग आता विचारले काय माहिती म्हणते, त्यांची वजाबाकी केल्यात. स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत यांची जर तुम्ही वजाबाकी केली, 2000 वजा 2 केलं तर म्हणते वजाबाकी किती? आता 2000 मधून जर तुम्ही काय केलं, 100 बाहेर काढलं तर राहिलं 1900. बरोबर का रे? राहिलं तुमचं 1900 आणि 100 मधून 2 गेले, राहिले 98. म्हणजे याचा अर्थ 1998. 1900 किती आलं? 98. आहे का ऑप्शन मध्ये? ऑप्शन क्रमांक 3. ऑप्शन क्रमांक 3. चला, बरोबर आहे का? हा, बरोबर. बरोबर आहे उत्तर. चला, जाऊया का क्लिअर करे बाबा? प्रश्न जास्त मोठा दिसतोय म्हणून त्याला घाबरायची काही गरज नाही. प्रश्न जेवढे मोठे क्वेश्चन असतात तेवढे सोपे असतात, लक्षात ठेवा. आणि अशी विचारतात म्हणून मी घेतोय. चला, 7वा क्वेश्चन. 5 अंकी मोठ्यात मोठी नैसर्गिक संख्येत 1 अंकी लहानात लहान नैसर्गिक संख्या मिसळल्यास येणाऱ्या संख्येच्या शतक व दशक स्थानी असलेल्या अंकाच्या स्थानिक किमतीत कितीचा फरक आहे म्हणते तुमचं. मग मी सांगितलं होतं तुम्हाला मोठ्यात मोठी कशी संख्या शोधायची. इथं काय अंक दिले नाहीत. अंक न देता तुम्हाला नैसर्गिक संख्येमध्ये मोठ्यात मोठी संख्या कशा पद्धतीने शोधायची आणि लहानात लहान संख्या कशा पद्धतीने शोधायची, तो की मी तक्ता आखून तुम्हाला दिलता का रे? एकदा धावतो तरी पण. एकदा धावतो. आता लांब गेला असेल रे कुठं तक्ता. एकच मिनिट. हा, पाहित आहे का? आहे का रे? हो, तक्ता. तक्ता बघून घ्या. तक्ता बघून घ्या. घेतला का बघून? जाऊया का पुढं? चला, 7वा क्वेश्चन करा. काय विचारले रे? म्हणते 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती? अरे काय अवघड आहे त्यामध्ये सांगा मला. 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या. मोठ्यात मोठी 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या. 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या. 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या विचारली. 5 9 लिहून टाकायची. 5 9 लिहून टाका. 1 2 3 4 आणि 5. ओके. आता काय म्हणते माहिती का? 1 अंकी लहानात लहान संख्या. बघा, 1 अंकी लहानात लहान संख्या. 1 अंकी लहानात लहान संख्या. तर 1 अंकी लहानात लहान संख्या सगळ्याला माहित आहे. 1 अंकी लहानात लहान तुमची 1 आली.
बरोबर का? ती म्हणते मिळवल्यास. मिळवल्यास म्हणजे बेरीज करून टाका. आता काय करा, बेरीज करा तुमची. कुणाची? मोठ्या संख्येची आणि लहान संख्येची. मोठी संख्या तुमची 99,999 आहे. बरोबर का? अधिक 1 केलं. 99,999 मध्ये अधिक 1 केलं तर तुमचं किती आलं रे? 1,00,000 आलं. किती आलं तुमचं? 1,00,000. बेरीज किती आली तुमची? 1,00,000. क्लिअर करा बाबा. बेरीज किती आली तुमची? 1,00,000 आली. ओके. मग आता काय म्हणते माहिती का? येणाऱ्या संख्ये बेरीज केल्यानंतर येणारी जी संख्या लक्षात 1,00,000 झाली त्याचा शतक आणि दशक स्थानचा अंक. शतक स्थानचा अंक कोणता रे बाबा? बोला. शतक स्थानचा अंक हे तोंडी पण निघतंय बरं का, पण मी तुम्हाला समजून सांगतोय, लक्षात ठेवा. एवढा वेळ लागत नाही. समजून सांगतोय म्हणून वेळ लागतो लक्षात. हे जास्तीत जास्त मी लक्षात ठेवा 30 सेकंदामध्ये उडवू शकतो. शतक स्थानचा अंक कोणता? शतक स्थानचा अंक कोणता? मला सांगा. एकक, दशक, शतक. बरोबर का रे? एकक, दशक, शतक शून्यच. पुन्हा काय म्हणते? दशक स्थानचा अंक. दशक स्थानचा अंक. दशक स्थानचा अंक कुठला रे? एकक आणि दशक शून्यच. बरोबर का? आता म्हणतंय शतक स्थानचा अंक. दशक स्थानचा अंक आणि शतक स्थानचा अंक लक्षात ठेवा. दशक स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत शून्यच येणार ना. ह्याची स्थानिक किंमत जर काढली तुम्ही, ह्याची स्थानिक किंमत किती येणार आहे बाबा? शून्यच येणार. बरोबर का? आणि दशक स्थानच्या अंकाची किंमत सुद्धा शून्य येणार आणि त्यांच्यातला फरक जरी घेतला तरी तो किती येणार तुमचा? शून्य. ऑप्शन क्रमांक 4. ऑप्शन क्रमांक 4. चला आता हे शून्य आहे तर शून्याची स्थानिक किंमत मला सांगा. शतक स्थानचा अंक तुमचा शून्य, त्याची स्थानिक किंमत शून्यच येणार ना. मग त्यापुढे 2 शून्य लिहिलं काय 1000 लिहिलं काय, शेवटी ते शून्यच असणार. आणि दशक स्थानी तुमचा हा अंक शून्य, शून्याची स्थानिक किंमत शून्य असणार, त्यामुळे त्यांच्यातला फरक सुद्धा तुमचा शून्य येणार. क्लिअर खरे बाबा. चला क्लिअर का? चला जाऊया करे. तुम्ही का आता कमेंट करत आम्हाला, मी जातो पुढे आता. 0489657 बघा. यापैकी कोणताही अंक एकदाच वापरायचं बरं का. कोणताही अंक एकदाच वापरून 5 अंकी मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या तयार करा म्हणते. आणि दोन्ही संख्यांची बेरीज करा आणि आलेल्या बेरजेतील शतक स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत किती विचारली तुम्हाला. चला सगळ्यांचं उत्तर आलं पाहिजे लक्ष. करा की रे. एकदाच वापरायचे. 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या तयार करायची. बरोबर का? 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या. मोठ्यात मोठी संख्या करा तयार. चला मोठ्यात मोठी संख्या तुमची कोणती रे बाबा? मोठा अंक कुठला? 9. घ्या 9. बरोबर. त्यानंतर छोटा कुठला? 8. 8 नंतर पुन्हा छोटा कुठला? 7. त्यानंतर छोटा कुठला? 6. त्यानंतर छोटा कुठला? 5. तयार झाली 98,765. 98,765. काय मोठ्यात मोठी संख्या तयार करायला लक्षात ठेवा, पहिल्यांदा मोठा अंक घ्यायचा, पुन्हा त्यापेक्षा कमी 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 करत 5 अंकाले बाद झालं. 5 अंकी तयार झाली तुमची. आता चला पुढं. ती काय म्हणते माहिती का पुढं? 5 अंकी लहानात लहान. आता 5 अंकी लहानात लहान. 5 अंकी लहानात लहान संख्या. 5 अंकी लहानात लहान संख्या. आता लहानात लहान संख्या कशा पद्धतीने तयार करायची मी सांगितलं की रे. कशा पद्धतीने तयार करायची मला सांगा. सगळ्यात छोटा अंक कुठला? 0. 0 नाही घ्यायचं. 0 नाही घेतली तर लक्षात ठेवा ती 4 अंकीच तयार होईल तुमची. बरोबर का? 0 नाही घ्यायचा. मग आपल्याला काय करायचं? 0 पेक्षा मोठी कुठली दिसते रे तुम्हाला? इथे दिसते का? 3 3 3 3 घ्यायची. 3. आता 3 पेक्षा चढता क्रम लावा. 3 पेक्षा 3 पेक्षा मोठी कुठली? तिथले घ्यायचे बरं का, मनाचं लावत बसताना. इथं जे अंक दिले त्यापैकीच घ्यायचं. तर 3 3 नंतर कुठला आहे तुमचा? 4 आहे. सॉरी 4 4 नाही घ्यायचा. 0 आहे ना आपल्याकडे. 0 आहे की तो 0 घ्यायचा. इथं 0 घेऊ शकत नाही आपण. का रे? ती 4 अंकी संख्या बनेल ना. मग 3 नंतर 0 घेतला तुमचा. मग आता 3 नंतर मोठी कुठली आहे तुमची? तर 4 आहे. 4 नंतर कुठली आहे तुमची? 5. बरोबर का रे? 5च आहे ना. आणि 5 नंतर कुठली आहे तुमची? 6. 1 2 3 4 आणि 5 झाली का तुमची तयार? 30,456.
30,456. बस तुम्हाला काय म्हणते, दोघांची बेरीज करा. चला दोघांची बेरीज करूया आपण. 98,765 अधिक करायचंय तुम्हाला 30,456. 30,456 करा ना. 6 आणि 5 किती आले रे? 11. हातच्याला गेला 1 तुमचा. 6 आणि 5 किती आले तुमचे? 11. 11 ने किती आले तुमचे? 12. हातच्याला 1 गेला. 7 4 आणि 1 5. 7 आणि 5 किती आले तुमचे? 12. हातच्याला गेला 1. 8 आणि किती आले तुमचे? 9. 9 3 किती? 9 आणि 3 किती आले तुमचे? 12. बरोबर का रे? 1 2 3 4 5. 1,29,000. 1,29,221 बेरीज झाली. आता काय म्हणते माहिती का? बेरजेतील ही जी बेरीज झाली ना, बेरजेतील शतक स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत किती? शतक स्थानी अंक कुठला आहे रे तुमचा? शतक स्थानी अंक तुमचा कुठला आहे? 1 2 3. एकक दशक शतक हा आला शतक स्थानी. बरोबर का रे? शतक स्थानी त्याची स्थानिक किंमत विचारली तुम्हाला, म्हणजे 2 ची स्थानिक किंमत. शतक स्थानी अंक आला तुमचा 2 आणि 2 ची स्थानिक किंमत तुम्हाला विचारली. स्थानिक किंमत बरोबर. मला सांगा, स्थानिक किंमत काढण्यासाठी मी सांगितलं 2 अंक लिहायचा, त्याच्या पुढे किती अंक आहेत रे बाबा? 2 अंक, 2 शून्य देऊन टाकायचे. 2 ची स्थानिक किंमत आली 200. ऑप्शन क्रमांक 1. ऑप्शन क्रमांक 1. चला तुम्ही काय ह्याला जास्तीत जास्त जमा सांगतो 20 सेकंद पकडून चला. 20 सेकंदामध्ये होतं. हे आता मला कसा वेळ लागतो, सगळ्या गोष्टी समजून सांगाव्या लागतात ना. नाहीतर मी स्पीडमध्ये गेले तुम्ही म्हणणार काय चाललंय, म्हणजे काय लक्षात येणार नाही तुमच्या. क्लिअर का रे बाबा? क्लिअर का? चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. 9वा क्वेश्चन. काय म्हणते बघा, 3 7 2 1 4 8 या अंकापैकी कोणताही अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या मोठ्यात मोठ्या 4 अंकी संख्येतील 4 अंकी बरं का, मोठ्यात मोठी बरं का, मोठ्यात संख्येतील दशक स्थानी असलेल्या अंकाची दुप्पट किती? करा ना. तयार होणं मोठ्यात मोठी आता येतोय का रे आवाज? आवाज येतोय का? चार्जिंग संपली, रिसिव्हर मधली चार्जिंग संपली. हा आता येतोय ना? पुन्हा एकदा समजून सांगतो बघा. आता आवाज येतोय का? आवाज येतोय ना आता? हा.
आता काय म्हणतं का इथं मोठ्यात मोठी संख्या 4 अंकी करायची. मी सांगितलं कशी तयार करायची. मोठा अंक घ्यायचा. मोठा अंक घेतला आणि इथले जे अंक दिलेत ना, त्यातले लक्षणं मोठ्या अंकानंतर उतरत्या क्रमाने कुठला अंक ते लिहित जायचे फक्त बस. 8 नंतर कुठला येतोय कमी थोडा 7. 7 नंतर कुठला दिसतोय इथं 4. 4 नंतर कुठला दिसतोय 3. बस झाले ना 4 अंक आहेत, 4 अंकी तयार. मग ती काय म्हणलं माहिती का? 4 अंकी संख्या तयार केली 8743. ती म्हणते दशक स्थानी येणारा अंक. दशक म्हणजे एकक, दशक, शतक, हजार. एकक झालं की दशक येतं. दशक स्थानी किती आलं आपलं 4 आलं. बरोबर आहे का? आणि दशक स्थानी 4 आलं. त्या अंकाची फक्त दुप्पट करा. मग दुप्पट केली किती आलं आपलं उत्तर? ऑप्शन क्रमांक 2. क्लिअर का रे बाबा? क्लिअर का? चला क्लिअर का रे बाबा? ठीक आहे, आजचा भाग क्लिअर का मला सांगा इथं. उद्याच्या भागामध्ये IMP लक्षात सगळे आलेले एक्झामचे क्वेश्चन घेतो उद्याच्या भागामध्ये. म्हणजे अजून एक्स्ट्रा शून्यानुसार शून्य जर आला मध्ये लक्षात ठेवा तर कशा संख्या तयार करायच्या नाही उद्या एकदा अजून सांगतो क्लिअर. मी त्याला सेपरेट 4-5 क्वेश्चन घेतले ना तुमच्या कन्सेप्ट लक्षात येईल ते आधी मध्ये असे घेतले की ते लक्षात येणार नाही. आजचा भाग क्लिअर का? यातले राहिले थोडे गणित आपण उद्याच्याला घेऊया. 10, 11, 12, 13 राहिलेत गणित उद्याच्याला घेऊया आपण. ठीक आहे, आजचा भाग इथंच थांबूया. राहिलेला भाग आपण काय करूया नेक्स्ट उद्याच्या लेक्चरला पाहूया. धन्यवाद. बाकीच्यांना लेक्चर आवडत नाही का? बाकीच्यांना लेक्चर आवडत नाही का? ठीक आहे, थांबूया.